85% ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक नसतात. कित्येक महिला अशा असतात की काहीतरी फॅमिली हिस्ट्री असते, पण असं वाटतं की अरे फक्त वडिलांच्या बाजूची हिस्ट्री आहे तर ती सिग्निफिकंट नाही आहे. तसं नाही आहे. 50% ऑफ युअर जेनेटिक्स वडिलांच्या बाजूने येतं. त्यामुळे हा एक मोठा गैरसमज आहे. मला गाठ आहे ना डॉक्टर, तुम्ही काढून टाका. म्हणजे मग ती कॅन्सरची असो नसो ती निघून गेली की विषय संपला. कुठलीही गाठ निदान न करता काढली नाही पाहिजे. काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याने ती केस बिघडते आणि त्याचा फायदा काहीच होत नाही. आणि कॅन्सर केसमध्ये जर तुम्ही डायरेक्ट गाठ काढली आणि मग कळलं की अरे मी गाठ काढली मग आता लक्षात आलंय की ते कॅन्सर आहे, तर त्याच्यात केस ती अजून किचकट होत राहते. म्हणजे मी असं ऐकलं होतं की पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. सहसा पुरुषांमध्ये काय होतं, त्यांना माहिती नसतं की ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आणि बहुतेक त्यामुळे मेल ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा डायग्नोज होतात ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये पिकअप होतं. भारतात किती प्रेव्हलंट आहे? कारण A BBC investigation into breast cancer care. 200 patients have been harmed. तसा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललं जातं आणि आजूबाजूला दिसतं, पण नक्की किती लोकांमध्ये आढळतो आपल्याला? वेस्टर्न स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्ही ऐकलं असेल 1 in 8. हो. आपली रिस्क तेवढी नाही आहे असं आपण म्हणतोय, पण आपला डेथ रेट वेस्टर्न सोसायटीजपेक्षा जास्ती आहे. त्याचं कारण काय? वजन जास्ती असणं, हॉर्मोन्सचं मेनोपॉज नंतर यूज होणं, प्रेग्नन्सी नाही राहिली 30शी पर्यंत, ब्रेस्ट फीडिंग नाही केलं, अशी कारणं आपण ऐकलेली असतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर्समध्ये. त्यामुळे महिलांना असं वाटायला लागतं, मला 2 मुलं आहेत, ती 30शीच्या आत झाली, मी ब्रेस्ट फीडिंग पण करते, मला फॅमिली हिस्ट्री नाही आहे, म्हणजे मला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. हे सत्य नाही आहे. महिलांना आम्ही हे सांगतो की महिन्यातून एकदा स्वतःचं स्तन परीक्षण करा. हे का? तर त्याच्यात काहीतरी बदल घडामोड झाली, काहीतरी अनियमित जाणवली तर तुम्हाला ब्रेस्ट स्पेशलिस्टना दाखवायचं. या व्यतिरिक्त वर्षातून एकदा क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम म्हणजे डॉक्टरांनी केलेलं स्तनाचं परीक्षण, आणि मग 40शी नंतर वन्स अ इयर चांगल्या क्वालिटीची एक डिजिटल मेमोग्राफी टोमोसेन्सी ही वार्षिक झाली पाहिजे. आणि बरेच पेशंट असं विचारतात, मॅडम घाबरण्यासारखं काही आहे का? आणि मी त्यांना म्हणते की घाबरणं ही स्ट्रॅटेजी नाही आहे. भीती वाटणं हे नॉर्मल आहे. म्हणजे बुद्धी स्थिर ठेवून जर तुम्ही निर्णय घेतले आणि तुम्ही जर स्वतःच्या ट्रीटमेंटच्या ड्रायव्हर सीटमध्ये राहिला तर तुमची ही जर्नी खूप सोयीस्कर राहणार. त्यामुळे तुमचे निर्णय तुम्ही घ्या, इतरांवरती सोपवू नका. की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे प्राथमिक अवस्थेत झालं तर तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. आणि योग्य उपचार, योग्य कॅन्सर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. महिलांसाठी एका शब्दात सल्ला? एक सवय जी आजपासून बंद करावी. लोकांचं ऐकणं. अमुक तमुकवरचा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल, याच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्या ज्ञानात काही भर पडत असेल, तर याचा पुढचा टप्पा म्हणून आपण शाळेबाहेरचं शिक्षण अर्थात यूट्यूबसाठीची नवीन मेंबरशिप आपण लॉन्च केलेली आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे वर्कशॉप्स ज्यामध्ये मेंटल हेल्थ आलं, पेरेंटिंग आलं, पर्सनल फायनान्स आहे आणि इतर सगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रिलेटेड वर्कशॉप्स जर तुम्हाला हवे असतील आणि इतरही आणखीन पर्क्स हवे असतील तर ही यूट्यूबची मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता. यूट्यूब बटनच्या शेजारी असलेलं जॉईन बटनावर तुम्ही क्लिक करून ही मेंबरशिप घेऊ शकता. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि जर तुम्ही पण माझ्यासारखे 90s किड असाल आणि तुम्हाला जर आठवत असेल तर एक इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती, त्याच्यात ॲडम गिलख्रिस्टने पिंक ग्लव्स घातले आणि आपण सगळे विचार करतो अरे हा पिंक ग्लव्स घालून का खेळतो आहे. तर तेव्हा मॅग्राच्या वाईफची डेथ झाली होती ब्रेस्ट कॅन्सरमुळे. आणि दॅट वॉज माय फर्स्ट इन्स्टंट की ओके ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय असतं आणि ह्याबद्दल कुठेतरी ऐकलं होतं. अर्थात तेव्हा काहीच कळालं नव्हतं. आणि मग हळूहळू जसं मोठा होत गेलो तेव्हा आजूबाजूला ऐकलं अँजेलिना जोलीनी तिचे ब्रेस्ट रिमूव्ह केले हे कुठेतरी न्यूजमध्ये ऐकलं. आणि मग त्याच्याबद्दल अजून जास्त दिसायला लागलं. मग कुठेतरी कॅम्पेन्समध्ये आपल्याला पिंक रिबन्स दिसायला लागलं आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललं गेलं. पण तरीही पण एवढा सगळ्या नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला कॅम्पेन्स होऊनसुद्धा आपल्याला अजून पण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय आणि ब्रेस्टमधल्या ॲबनॉर्मलिटीज काय असू शकतात, त्या कशा पद्धतीने टेस्ट करतात आणि ते टेस्ट केलं की मग झालं आता आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे डेथच का, अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल एक भीती निर्माण होते. नक्की काय असतं, तो प्रिव्हेंट करता येतो का, तो आधी डिटेक्ट करता येतो का, आता काही नवीन त्याच्यावरती आल्यात का गोष्टी जेणेकरून तो इझिली डिटेक्ट करून तो ट्रीट करता येतो का, पूर्वीसारखं केमोथेरपी करावं लागते आणि मग सगळं रौद्ररूप धारण करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला खूप चिंता असते, खूप भीती वाटते. हीच सगळी भीती दूर करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रांजली गाडगे मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्या सिनियर ब्रेस्ट सर्जन आहेत ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे आणि मॅम गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे.
थँक्यू. विषय घेतल्याबद्दल तुमचा म्हणजे रिअली इट्स कमेंडेबल, कारण खूप गरज आहे जनजागृती करायची ह्या विषयावर. सो थँक्स फॉर टेकिंग दिस टॉपिक. मला अगदी सुरुवात बेसिक प्रश्नापासून करायची. ज्यावेळेस आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, अर्थात म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हटल्यानंतर काय फिजिओलॉजिकली कोणत्या भागात हा कॅन्सर असेल याचा साधारण अंदाज येतो शब्दामुळे, त्या टर्ममुळे. पण ज्यावेळेस आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो त्यावेळेस व्हॉट डू वी रिली मीन, त्याचा अर्थ काय आणि त्याचं कारण काय होतं, कशामुळे हा आजार उद्भवतो, कशामुळे याची लागण होते, व्हॉट एव्हर. सो कुठलाही कॅन्सर आपण म्हटला की एक पेशींची अनियंत्रित वाढ, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स इज अ कॅन्सरस ग्रोथ. करेक्ट. आणि ब्रेस्टमध्ये अशी वाढ झाली की त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आता ती कशामुळे होते म्हटलं तर आपण स्टॅटिस्टिकली पाहता रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतो ते आहेत की आपण म्हणतो, आणि हे ऐकलेले असतात आपण की अरे जेनेटिक कारणं असू शकतात काही केसेसमध्ये, लाईफस्टाईल फॅक्टर्स असतात की लेस ॲक्टिव्हिटी, एक वजन जास्ती असणं, हॉर्मोन्सचं मेनोपॉजनंतर यूज होणं, महिलांना प्रेग्नन्सी नाही राहिली तिशीपर्यंत, ब्रेस्ट फीडिंग नाही केलं, अशी कारणं आपण ऐकलेली असतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर्समध्ये. हे नॅरेटिव्ह कुठेतरी मिसलिडिंग व्हायला लागतं. म्हणजे हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. पण होतं काय, त्यामुळे महिलांना असं वाटायला लागतं की ह्याची कोरॉलरी त्यांना असं वाटतं की म्हणजे मला 2 मुलं आहेत, ती तिशीच्या आत झाली, मी ब्रेस्ट फीडिंग पण करते, मला फॅमिली हिस्ट्री नाही आहे, म्हणजे मला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. हे सत्य नाही आहे. दीज आर स्टॅटिस्टिकल रिस्क फॅक्टर्स. म्हणजे 1000 बायका असतील ज्यांच्यातल्या काहींनी ब्रेस्ट फीड, म्हणजे सगळ्यांनी ब्रेस्ट फीड केलं आणि 1000 बायका आहेत ज्यांनी नाही केलं आहे, तर त्याच्यात थोडं फ्यू पर्सेंटचा डिफरन्स आहे. पण असं फुल प्रूफ लाईफस्टाईल, फुल प्रूफ जेनेटिक्स हे आज नाही आहे, त्याला काही निवारक लस नाही आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं किंवा कुठलाही कॅन्सर अल्टिमेटली तुमच्या पेशीच्या लेवलला, DNA लेवलला होणारा एक ॲक्सिडेंट आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो. म्हणजे एखाद्या महिलेला झाला कॅन्सर की तुला का झाला, मग तू काही खाल्लं वेगळं का, तू वेगळं काही केलंस का, हे प्रश्न विचारणं इज वेस्टफुल. म्हणजे कॅन्सर हा आपल्या समाजात आज आहे, असणार आहे, आणि नाव वी हॅव टू थिंक अबाउट इट बियॉन्ड की तो का झाला, ह्यालाच का झाला, आत्ताच का झाला, हे विचार करण्यापेक्षा आहे आपल्या समाजात वाढत आहे कॅन्सर, आणि आता हाऊ डू वी प्रिपेअर अ सेल्स ॲट अ कम्युनिटी लेवल टू फेस दिस विदाउट स्टिग्मा. दॅट इज द पॉइंट ऑफ द डिस्कशन. आपण कारणांबद्दलच बोलतोय, म्हणजे जसं बाकी सगळे लाईफस्टाईल इश्यूज आणि बाकी मूव्हमेंट, तुमची एक्सरसाइज, डाएट, या सगळ्या गोष्टी जशा मॅटर करतात, तसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत स्पेसिफिकली जेनेटिक्स किती जास्त मॅटर करतात. कारण तसं बघायला गेलं तर आता खूप लार्ज पॉप्युलेशनला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे. म्हणजे आईला हिस्ट्री आहे, मावशीला हिस्ट्री आहे, मॅटर्नल फॅमिलीमध्ये कुणाला तरी हिस्ट्री आहे. अशा लोकांनी खरंच कितपत घाबरायला पाहिजे ब्रेस्ट कॅन्सरला, की काय काळजी घ्यायला पाहिजे? मग जेनेटिक किती मॅटर करतं? 85% ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक नसतात. म्हणजे अनुवंशिक नसतात. त्यामुळे एखाद्या महिलेला जेव्हा कॅन्सर होतो, ती तिच्या कुटुंबियांमधली, फॅमिलीमधली पहिलीच व्यक्ती असते जिला कॅन्सर झालेला आहे. आणि त्यामुळे हा समज की मला एखादी गाठ आहे पण मला फॅमिली हिस्ट्री नाही म्हणजे ही कॅन्सरची नसणार, हा एक मोठा गैरसमज आहे. आणि कित्येक महिला अशा असतात की काहीतरी फॅमिली हिस्ट्री असते पण असं वाटतं की अरे फक्त वडिलांच्या बाजूची हिस्ट्री आहे तर ती सिग्निफिकंट नाही आहे. तसं नाही आहे. 50% ऑफ युअर जेनेटिक्स वडिलांच्या बाजूने येतं. त्यामुळे जेव्हा फॅमिली हिस्ट्रीविषयी आपण चर्चा करतो, एक तर दोन्ही बाजूची फॅमिली हिस्ट्री महत्त्वाची आहे. आणि 5 ते 10% ब्रेस्ट कॅन्सर मात्र क्लिअर कट जेनेटिक इनहेरिटेबल जेनेटिक डिफेक्ट्समुळे होऊ शकतात. आणि अशा काही फॅमिलीज आहेत जिथे, आणि त्याचा संशय कधी येतो की आईला ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा आईला नाही पण मावशीला होता, मावशीच्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा ओव्हरियन कॅन्सर होता. यंग एजमध्ये होणारे कॅन्सर्स, एक विशेष प्रकारचा ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, एखाद्या महिलेला दोन्ही बाजूला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे किंवा त्याच व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे पण आधी ओव्हेरियन कॅन्सर पण होता. या अशा सगळ्या केसेस ज्या आहेत तिथे अनुवंशिक काहीतरी कारण असण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये जास्त मल्टिपल लोकांना कॅन्सर हिस्ट्री असेल तर तसा संशय येतो आणि मग त्या व्यक्तींनी जेनेटिक काउन्सिलिंगसाठी आलं पाहिजे. म्हणजे जेनेटिक काउन्सिलिंग केल्यानंतर मग त्या फॅमिलीजला आम्ही जेनेटिक टेस्टिंग ऑफर करतो आणि मग त्याच्यात एक डिटेल त्याचं डिस्कशन व्हायला पाहिजे की कोणाचं टेस्टिंग केलं पाहिजे आणि ते टेस्टिंगचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर काय केलं पाहिजे, नेगेटिव्ह आला तर काय केलं पाहिजे. आणि there's no good bad report. Your genes are what you're born with. But knowing about that should be
तुम्हाला त्याच्यातून काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्हली करता यायला पाहिजे. आणि असं नाही की ते होणारच आहे तर आता मी काय आधी जाणून काय करू, तसं नाही आहे. आजच्या तारखेला आपण ती रिस्क कमी करू शकतो. आता तुम्ही अँजेलिना जोलीचं बोलला, तर अँजेलिना जोली स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर नव्हता. त्यांच्या आईचं टेस्टिंग केलेलं होतं इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जो त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता, आणि मग तोच जीन त्यांच्यामध्ये इनहेरिट झाला आहे हे जेव्हा कळलं, आणि एखाद्या व्यक्तीला जर माहिती आहे मला 60 ते 80% रिस्क असू शकते ब्रेस्ट कॅन्सर होण्याची, आणि ती रिस्क मी कमी करू शकते, आणि इट्स नॉट अ रिमूव्हल, इट्स अ रिप्लेसमेंट ऑफ द ब्रेस्ट ग्लँड जी आपण आजच्या तारखेला करू शकतो, की वरचं त्वचेचं आवरण तसंच ठेवून, म्हणजे ज्याला निपल स्किन स्पेअरिंग मॅस्टेक्टमी म्हणतात, आणि आतला ग्लँड काढून जो कॅन्सर म्हणजे निर्माण करण्याची ज्याच्यात रिस्क आहे तो ग्लँड काढून त्याच्या जागी इम्प्लांट किंवा फ्लॅपनी रिकन्स्ट्रक्शन करतो, की त्याच ऑपरेशनमध्ये एक नवीन ब्रेस्टची पुनर्रचना त्याच्यात होते. आणि ही प्रिव्हेंटिव्ह जी मॅस्टेक्टमी आहे त्याच्यात हे इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन करता येतं. नुसतं प्रिव्हेन्शनमध्ये नाही, अगदी ट्रीटमेंटमध्ये पण आम्ही या सर्जरीज आजच्या तारखेला करत आहोत. त्यामुळे असं घाबरण्यासारखं किंवा असं तुम्ही मग कधी खूप रूपांतर होणार आहे त्या महिलेचं कॅन्सरमुळे किंवा ह्या प्रिव्हेंटिव्ह सर्जरीजमुळे, असं आता राहिलेलं नाही आहे. पण जेनेटिक्सची ज्यांना रिस्क आहे, म्हणजे तुमचा प्रश्न होता की आता एखाद्याला असेल फॅमिली हिस्ट्री तर काय करायला पाहिजे, तर ॲज अ फर्स्ट स्टेप ह्याच्यात ज्यांना अनुभव आहे अशा ब्रेस्ट सर्जनना, ऑन्कॉलॉजिस्टना, जेनेटिक काउन्सिलरना भेटा, आणि मग जेनेटिक काउन्सिलिंग नंतर टेस्टिंग करा. म्हणजे ही अशी टेस्ट नाही की जाता येता लॅबमध्ये जाऊन मी ब्लड देऊन आले आणि माझी जीन टेस्ट करून आले. त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग करून मगच टेस्टिंग करायला पाहिजे. भारतात किती प्रेव्हलंट आहे, कारण तसा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललं जातं आणि आजूबाजूला दिसतं, पण नक्की किती लोकांमध्ये आढळतो आपल्याला आणि किती जणांचं अर्ली डिटेक्शन होतं आहे? आता भारतामध्ये ॲक्च्युली असं म्हणजे 2 ते 2.25 लाखाच्या आसपास केसेस दरवर्षी आढळतात. दरवर्षी. म्हणजे आपण असं स्टॅटिस्टिकली लोक म्हणतात एव्हरी 4-5 मिनिट्स वन वुमन इज गेटिंग डायग्नोज्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. आता आणि तर 20 ते 25 महिलांमागे एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क ही भारतीय महिलांमध्ये आपण म्हणतो. म्हणजे वेस्टर्न स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्ही ऐकलं असेल 1 in 8. हो. आपली रिस्क तेवढी नाही आहे असं आपण म्हणतोय, पण आपला डेथ रेट वेस्टर्न सोसायटीजपेक्षा जास्ती आहे. बरं. आणि हे थोडं म्हणजे हे बदललं गेलं पाहिजे, कारण ब्रेस्ट कॅन्सरची संख्या कमी असताना ब्रेस्ट कॅन्सर डेथ्स जास्ती होणं हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. त्याचं कारण काय? आणि लेट डायग्नोसिस, इनकम्प्लीट ट्रीटमेंट्स, इनकरेक्ट ट्रीटमेंट्स, आणि त्यामुळे दिस इज व्हॉट वी हॅव टू, म्हणजे आता कम्युनिटी लेवलला आपल्याला ही जागरूकता आणायची की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे प्राथमिक अवस्थेत झालं तर तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, आणि योग्य उपचार योग्य कॅन्सर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सो त्याच्यासाठी तुमची आम्हाला इथे मदत होते, दॅट आय एम हॅपी अबाउट. आपण आता याचबद्दल बोलत होतो ना की लेट डायग्नोसिस होतो आणि चुकीची ट्रीटमेंट होते. ज्यावेळेस कोणालाही म्हणजे कुठल्याही महिलेला जर डायग्नोज करायचं आहे ब्रेस्ट कॅन्सर किंवा ही अशी भीती आहे प्रायमरी, तर मग हे जे ऐकून जे टिपिकल माहिती असतं की ब्रेस्टमध्ये गाठ आहे मग लगेचच जाऊन दाखवा, तर प्रत्येक ब्रेस्टमधली गाठ कॅन्सरच असते का? आणि जर डायग्नोज करायचं असेल ब्रेस्ट कॅन्सरला तर त्याची काय प्रोसेस असते? म्हणजे काही लक्षणं दिसतात का तुम्हाला? आणखीन काही म्हणजे फक्त ब्रेस्टमधली गाठ ही एकच लक्षण असतं का, की आणखीनही काही तुम्हाला त्रास होऊ शकतो? सो आधी लक्षणं काय असतात हा जो विषय आहे. आता लक्षणं बरीच ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं, आता मी जर सांगितलं की ही 4 लक्षणं आहेत तर असं कोणीच निग्लेक्ट करणार नाही ना. आपण असं एक्सपेक्ट करतो की ही लक्षणं तुमची आहेत तर तुम्ही डॉक्टरकडे जालच. बरोबर. पण ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं आहेत आणि ब्रेस्ट कॅन्सर नसणारे जे ब्रेस्टचे इतर विकार आहेत जे त्याच्यापेक्षा कॉमन आहेत, म्हणजे सिस्ट्स आहेत, फायब्रोॲडेनोमाज आहेत, त्याच्यातही गाठी होतात, आणि कॅन्सरस असणारा टिश्यू पण गाठीसारखा वाटू शकतो, दाटीसारखा वाटू शकतो. आता इतर लक्षण आपण म्हटलं की बाबा निपलमधनं काहीतरी स्त्राव होणं, आता तो स्त्राव कुठला नॉर्मल डिस्चार्ज आहे कुठला ॲबनॉर्मल डिस्चार्ज आहे हे तुम्हाला क्लिनिकल एक्झाम करूनच समजणार आहे. आता कोणाला ब्रेस्टच्या अवतीभोवती म्हणजे निपलच्या आजूबाजूला काहीतरी रॅश, अगदी एक्झिमासारखी दिसणारी रॅश असू शकते, एक्झिमाही असू शकतो, पण पॅजेस डिझीज नावाचा एक ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार असतो तोही असू शकतो. तर काही म्हणजे असं त्वचेला लाली येणं, खडबडीतपणा येणं, दाटी येणं हे कॉमन ब्रेस्ट इन्फेक्शनचंही लक्षण असू शकतं, इन्फ्लॅमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. त्यामुळे महिलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान घरी करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्हाला काहीतरी अनियमितता जाणवली ना, तुम्ही ब्रेस्ट स्पेशलिस्टकडे जा आणि त्यांना निदान करू दे. मग त्या निदानात आम्ही काय करतो तर ॲज अ फर्स्ट स्टेप
एक प्रॉपर क्लिनिकल एक्झाम, त्याला काही सबस्टिट्यूट नाही आहे. म्हणजे कित्येक वेळा अशी काही लक्षणं असतात की ब्लडी निपल डिस्चार्ज आहे, महिलेचा मॅमोग्रॅम नॉर्मल येतो, सोनोग्राफी नॉर्मल येते, पण म्हणून तिला घरी जा असं नाही सांगत आपण. त्यांना काहीतरी त्याचं फर्दर वर्कअप लागणार आहे. आणि कित्येक वेळा क्लिनिकल एक्झामवर अशाही गोष्टी पिकअप होतात ज्या कधी कधी मॅमोग्राफीवर मिस होतात. पण एकदा क्लिनिकल एक्झाम झाली की त्यानंतर नुसतं चाचपडून बघून अगदी कोणीही एक्सपर्ट तुम्हाला सांगू नाही शकत की ही गाठ कॅन्सरची आहे का नाही. म्हणजे कित्येक वेळा महिलांना मी विचारतो, अरे तुम्ही डॉक्टरनं दाखवलं नाही का, 6 महिने गाठ आहे? नाही, मी दाखवलं, 3 महिन्यापूर्वी दाखवलं. डॉक्टरांनी म्हणजे स्पर्शाला त्यांना वाटलं की ती साधीच गाठ असेल. पण ह्याची ॲक्युरेसी किती आहे? म्हणजे नुसतं फिजिकल एक्झामवरती तुम्ही एखाद्या महिलेला यू कॅनॉट स्वेअर ऑन समबडीज लाईफ की हे दिस इज नॉट अ कॅन्सर विदाऊट डुईंग अप्रोप्रिएट टेस्ट. तर योग्य मग तपासण्या कुठल्या? तर सहसा 40 नंतर आम्ही एक प्रॉपर डिजिटल टोमोसिंथेसिस हा एक मॅमोग्राफीचा ॲडव्हान्स्ड ही पद्धत आहे. आणि 40च्या आतल्या महिलांना सहसा पहिली टेस्ट म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी. त्याच्यावरती मग हे कळतं की त्या गाठीचं स्वरूप काय आहे, एक गाठ आहे का अनेक गाठी आहेत, गाठ जर कॅन्सरस वाटत असेल त्याची ठेवण, तर त्याचं काही काकेमधल्या ग्लँड्समध्ये पसर झालं आहे, ही सगळी माहिती आम्ही आधी मिळवतो. एक असा रोड मॅप त्याच्याने आम्हाला मिळतो. आणि मग त्यावरती डिसाईड होतं की आपल्याला बायोप्सी करायला लागणार आहे का. म्हणजे कुठलीही गाठ असेल तर त्याचं निदान करण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे ती म्हणजे बायोप्सी. बायोप्सी एक सुईची तपासणी आहे. लोकल ॲनेस्थीजियाखाली 5-10 मिनटात ती OPDमध्ये क्लिनिकमध्ये होते. त्यासाठी जनरल ॲनेस्थीजिया, ऑपरेशन, टाके हे काहीच लागत नाही. एका म्हणजे स्पेशलाइज सुईच्या तपासणी, म्हणजे एक सुईची तपासणी असते, त्याला कोर बायोप्सी असं म्हणतात. एक जुनी तपासणी असायची जी FNAC म्हणतो आपण, ती आता सहसा नाही करायला पाहिजे ब्रेस्टमध्ये, अजूनही काही लोक करतात. पण कोर बायोप्सी इज द करेक्ट बायोप्सी टेस्ट. आणि सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली ती अचूकपणे करेक्ट एरिया सॅम्पल झाला पाहिजे. माझ्याकडे असंही झालं की एखादी महिला आली, बायोप्सी केली आहे, पण सोनोग्राफीचं मार्गदर्शन नाही वापरलं आहे, त्याच्यात कॅन्सर मिस झाला आहे आणि 2 वर्ष गाठ वाढते, सगळे डॉक्टर रिपोर्ट बघून म्हणतात की हे नॉर्मल आहे की. सोनोग्राफीवरती लोकेट झालं पाहिजे आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली इमेज गायडेड बायोप्सी आपण करतो फॉर हायर ॲक्युरेसी टार्गेटिंग कुठल्याही गाठीचं. आणि मग त्या बायोप्सीच्या रिपोर्टवरनं ठरतं की एखादी गाठ कॅन्सरस आहे किंवा नाही. प्रत्येक गाठ ही कॅन्सरस नसते, म्हणजे 80% गाठी ॲक्च्युली कॅन्सरच्या नसतात. मात्र ते तुम्हाला घरी नाही ठरवायचं. की काय होतं की म्हणजे एव्हरी ब्रेस्ट लंप इज नॉट कॅन्सर बट एव्हरी ब्रेस्ट लंप नीड्स अटेन्शन. हे ग्रुप म्हणजे विसरायला नाही पाहिजे. कारण ॲक्च्युली त्याच्यावरतीच यायचं होतं. कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कोणतीही गाठ दुखती आहे ना, मग ती कॅन्सरची नसेल, दुखली नाही तर मग घाबरतात बाबा कॅन्सर असेल. असं काही एक कोरिलेशन आहे का? सो कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही हे सत्य आहे. आणि हा एक डिसॲडव्हान्टेज आहे, कारण आपला गुडघा दुखतो, आपल्याला चालता येत नाही आहे, कामाला जाता येत नाही आहे, तर आपण डॉक्टरला दाखवतो, गोळ्या घेतो, त्याचं काहीतरी करतो. एखादी काहीतरी ब्रेस्टमध्ये दाटी आहे, किरकोळ छोटी गाठ आहे, त्याचा काही त्रास नाही आहे, मग असा कॅन्सर नावाचा भयानक रोग आपल्याला नसणार आहे असं लोकांना वाटतं. आणि हा मोठा गैरसमज आहे. आता ह्याचे उलटे कोरॉलरी बरोबर नाही आहे की म्हणजे कॅन्सरची गाठसुद्धा दुखू शकते, कॅन्सरची गाठ अगदी गोल गरगरीत हलणारी सुद्धा असू शकते. त्यामुळे नुसतं फिजिकल एक्झामवरती ठरवायला कुठल्याच महिलेसाठी म्हणजे असं नाही पाहिजे की बघितलंय, चाचपडून बघितलंय, हालतंय, दुखत नाही आहे, असं आहे तसं आहे म्हणून कॅन्सर नाही आहे. त्याचं व्यवस्थित म्हणजे निदान करण्याची पद्धत आता इतकी सोयीस्कर आहे, तर त्याचे जे काही टप्पे आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे. कधी कधी इट नीड्स मोर दॅन वन स्टेप, की मॅमोग्राफी केली, सोनोग्राफी केली, बायोप्सी केली. आणि आमचा आता ज्युपिटर हॉस्पिटल आम्ही असा प्रयत्न करतो की या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी एका व्हिजिटमध्ये तुम्हाला पार पडता यायला पाहिजे. म्हणजे महिलांकडनंही ही अपेक्षा करणं की त्यांनी 3-4 खेपा हॉस्पिटलला मारत राहावं एका इश्यूच्या म्हणजे निदानासाठी, जे एनिवे त्यांना फारसा त्रास होत नाहीये. हे आपण कसं म्हणजे त्यांचा थ्रेशोल्ड कमी करायचा. ऑलरेडी आपण प्रिव्हेंटिव्ह केअरच्या बाबतीत थोडेसे उदासीन आहोतच भारतीय. मॅम, मी मार्केटिंगमध्ये होतो तर आम्ही जेव्हा मला आठवतं 7-8 वर्षापूर्वीपर्यंत ना जे कॅम्पेन्स व्हायचे ब्रेस्ट कॅन्सरवरती, त्या कॅम्पेनमध्ये ना एक होम टेस्ट खूप जास्त प्रमोट केली जायची की बाबा तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झाम, आणि त्याच्यात सांगितलं जाय हे नाही आहे, हे नाही आहे, ते तुम्ही लंप चेक करा, काकेत लंप आहे का, याच्यात लंप आहे का. आणि लिटरली खूप सारे कॅम्पेन्स रन केले होते आम्ही तेव्हा. आणि सो दॅट टेस्ट इज दॅट ॲक्युरेट, म्हणजे जी होम सेल्फ ब्रेस्ट टेस्ट आहे ती ॲक्युरेट आहे का, आणि त्याच्यात काय निदान आल्यावरती आपण लगेच इमिडिएटली पुढचं स्टेप घेतली पाहिजे. सो ॲक्च्युली देर इज नो होम टेस्ट फॉर ब्रेस्ट कॅन्सर येट.
म्हणजे कोविडमध्ये जसं आपण होम टेस्टिंग स्पॉट टेस्टिंग करतो तसा तो प्रकार नाही आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झाम हे एक सेल्फ ब्रेस्टचं अवेअरनेस टेक्निक आहे. म्हणजे शेवटी महिलांना आम्ही हे सांगतो की महिन्यातून एकदा स्वतःचं स्तन परीक्षण करा. हे का की आपल्या शरीराची एक ठेवण जाणून घेणं, एक ते चाचपडून बघण्याची सवय आपण ठेवली तर त्याच्यात काहीतरी बदल घडामोड झाली, काहीतरी अनियमितता जाणवली तर तुम्हाला ब्रेस्ट स्पेशलिस्टना दाखवायचं. हा त्याचा हेतू आहे. ही टेस्ट अशी काही सबस्टिट्यूट नाही आहे की मी डॉक्टरकडे जायच्या ऐवजी मी हे करणार आहे. या व्यतिरिक्त वर्षातून एकदा क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम म्हणजे डॉक्टरांनी केलेलं स्तनाचं परीक्षण, नॉट एनी टेस्टिंग, जस्ट अ फिजिकल एक्झाम, हे वर्षातून एकदा 30 नंतर सगळ्या महिलांचं व्हायला पाहिजे. ओके. 30 नंतर 30 नंतर येस. आफ्टर 30 ऑनवर्ड्स वन्स अ इयर आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम करतो. आणि मग 40 नंतर वन्स अ इयर चांगल्या क्वालिटीची एक डिजिटल मेमोग्राफी टोमोसन्सी ही वार्षिक झाली पाहिजे म्हणजे फॉर अर्ली डिटेक्शन असं. आणि तुम्ही जी मॅमोटोमो म्हणताय ती कितपत अवघड असते? म्हणजे कारण का असं नाव ऐकल्यानंतर आणि आपल्याला सोनोग्राफी माहिती असते, आपल्याला ECG माहिती असतो, असं मॅमोटोमो काहीतरी एवढं मोठं नाव ऐकलं की मी घाबरायला होतं की बाबा काय पूर्ण नाव मी म्हणतो बायलॅटरल डिजिटल मेमोग्राफी विथ टोमोसिंथेसिस. मग ते इट साऊंड्स लाईक MRI की काहीतरी अवघड असणार, कुठल्या तर मशीनमध्ये मला घालणार. नक्की काय असतं आणि ते खरंच खूप अवघड असते का, खूप एक्सपेन्सिव्ह असते का, काय घडतं त्या टेस्टमध्ये? सो मॅमोग्राफी हा ब्रेस्टचा एक सिम्पल एक्सरे आहे. दॅट्स इट. प्रत्येक ब्रेस्टचे 2 एक्सरेज घेतले जातात. एका विशेष म्हणजे त्याचं उपकरण डेडिकेटेड त्याचं इक्विपमेंट आहे, त्याला कॅलिब्रेशन लागतं आणि त्याच्या क्वालिटी ऑफ इक्विपमेंट म्हणजे ठिकठिकाणी वेगवेगळं असतं. आताच्या घटकेला म्हणजे पुण्यामध्ये ॲटली 7-8 सेंटर आहेत जिकडे चांगल्या क्वालिटीचं डिजिटल मेमोग्राफी विथ टोमोसिंथेसिस होतं. त्यामुळे तुम्ही करणार असाल तर चांगल्या क्वालिटीचं मॅमो करा. आणि मॅमोग्राफी करायला एक 5-10 मिनटं लागतात. त्याच्यानंतर बरेचदा त्याचं रिपोर्टिंग कंप्लीट करण्यासाठी सोनोग्राफीची टेस्ट देखील लागू शकते. हे पाहण्यासाठी की एखादी दाटी असेल तर ती नेमकी सोनोग्राफीवर त्याचं कोरिलेशन आम्ही करतो की तिथे काही सिस्टिक आहे, सॉलिड आहे, ती करून मग रेडिओलॉजिस्ट त्याचा एक रिपोर्ट कंपाईल करतात आणि त्या रिपोर्टवरती तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं की आता नेक्स्ट तुम्ही काय करा. म्हणजे मॅमोग्राफी नेक्स्ट इयर रिपीट करा का 6 महिन्यांनी काही फॉलोअप करण्यासारखं आहे का आत्ता तिथे काही संशयास्पद आहे ज्याचं बायोप्सी करायला पाहिजे. पण मॅमोग्राफीचा फायदा किंवा असे 2 प्रकारचे मॅमो आहेत त्याच्यात की एक डायग्नॉस्टिक मॅमो ज्या व्यक्तीला काहीतरी त्रास आहे की तिला काहीतरी जाणवतं आहे किंवा त्यांच्या फिजिशियनला काहीतरी जाणवतं आहे जे आपल्याला तपासून बघायचं आहे त्याला डायग्नॉस्टिक मॅमोग्राफी म्हणतात. आणि ज्या महिलांना काही त्रास नाही आहे पण त्यांना आम्ही सांगतोय की 40 नंतर दरवर्षी एक मॅमोग्रॅम करा, त्याला स्क्रीनिंग मॅमो म्हणतात. आणि त्या दोन्हीचा हेतू वेगवेगळा आहे. एखादी महिला जिला काहीतरी त्रास आहे की काहीतरी मला अनियमित विचित्र निपल डिस्चार्ज होतं आहे किंवा गाठ लागते आहे, दाटी लागते आहे, त्वचेमध्ये काहीतरी चेंज झाला आहे, जखम झाली आहे, रॅश आली आहे, काकेत ग्लँड लागते आहे, असं काही लक्षण असेल तुम्हाला अगदी नुसतं डायरेक्ट कुठल्या तरी केंद्रात जाऊन मॅमो घ्या, रिपोर्ट घ्या असं नका करू. आधी तुमच्या म्हणजे ब्रेस्ट सर्जनना दाखवा, क्लिनिशियनना, ऑन्कॉलॉजिस्टना दाखवा, मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली इमेजिंग करा, मग ते इमेजेस घेऊन त्यांच्याकडे परत जा आणि मग त्यांना गाईड करू दे की हा इथे विषय मिटलाय का, ह्याला काही अजून तपासणीची गरज आहे. आणि ज्या महिला स्क्रीनिंग एक्झामसाठी जात आहेत त्यांनी मात्र चांगल्या मेमोग्राफी सेंटरमध्ये जाऊन वर्षातून एकदा एक डिजिटल मॅमोग्राम करायला पाहिजे. त्याच्यानंतर तो जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढचा फॉलोअप ठेवायला पाहिजे. मॅम आता तुम्ही वेगवेगळी लक्षणं सांगितलं, सो मला ॲक्च्युली अशी काही 5-6 लक्षणं किंवा 5-6 गोष्टी घडतात का स्पेसिफिकली ब्रेस्ट बाबतीत ज्या दिसल्यानंतर इमिडिएटली तुम्ही डायग्नोस्टिक सेंटरला जाऊन चेकिंग केलं पाहिजे? सो फर्स्टली कुठलंच लक्षण इमर्जन्सी नाही आहे पण कुठलंच लक्षण दुर्लक्षित नाही करायला पाहिजे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा सहसा हळूहळू वाढणारा आजार आहे म्हणजे आणि त्यामुळे त्याच्या निदानामध्ये तुम्ही जे टाईम इन्व्हेस्ट करताय, डिलेज नाही म्हणत आहे मी, पण आज जर तुम्हाला मॅमो सांगितलं आहे, सोनोग्राफी सांगितलं आहे, बायोप्सी केल्यानंतर ते कॅन्सर आलं तर 2-3 अजून टेस्ट लागतात तर बायका गडबडून जातात की अरे आज डायग्नोज झालं आहे म्हणजे उद्या काहीतरी त्याचं करायला पाहिजे. सो इट्स नॉट अ इमर्जन्सी बट कुठल्या लक्षणांकडे म्हणजे दुर्लक्षित नाही करायला पाहिजे आणि अपॉइंटमेंट लगेच घेतली पाहिजे. तर कुठेही दाटी असं घनिष्ठ वाटणं, दाटी येणं, घट्टपणा वाटणं, बरेच बायकांना गाठ म्हटलं की असं वाटतं काहीतरी वाटाण्यासारखं लिंबासारखं लागलं पाहिजे, तसं नाही आहे. कधी कधी ब्रेस्टची ठेवण एका बाजूला अशी लागते की जशी दुसऱ्या बाजूला नाही लागत आहे किंवा एक भागात काहीतरी दाटी वाटते ती दुसरीकडे नाही आहे किंवा त्वचेमध्ये काहीतरी दाटी येणं, खडबडीतपणा येणं, रॅश येणं, त्वचेचा भाग आत खचला जाणं,
निप्पलचा भाग आत खचला जाणं, निप्पलमधनं काहीतरी अनियमित स्त्राव होणं, की रक्तच येतं आहे किंवा घळघळ पाण्यासारखं येतं आहे किंवा ब्रावरती आपोआप डाग लागत आहेत, ही पण काही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. त्वचेमध्ये काहीतरी लाली येणं, तिथल्या वेन्स प्रॉमिनंट दिसणं, ब्रेस्टचा शेप साईज चेंज होणं, खाकेत ग्लँड म्हणजे काहीतरी लंप लागणं, हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आपण मगाशी बोलताना म्हटलात की ब्रेस्ट कॅन्सर तसा स्लो प्रोग्रेस होणारा आजार आहे. सहसा, हो. सहसा तर मला जेन्युनली खूप ढोबळमानानं हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस कॅन्सर म्हटलं की आपल्याला स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 असं काहीतरी ऐकतो आणि मग एकदम अंगावर येतो की अरे बापरे स्टेज 3 का, म्हणजे अवघड आहे बाबा. हे ऐकलेलं असतं कायम आणि कॅन्सरच्या बाबतीत ही सतत भीती असते. म्हणजे कॅन्सर इज इक्वल टू डेथ हे फॉर सम रिझन वर्षानुवर्षाचं एक समीकरण आधी झालं होतं, नॉट नेसेसरीली ते आत्ता आहे. पण स्टेजेसमध्ये आपण त्याला सतत बघायला जातो. तर योग्य वेळेस एक तर त्याचं प्रोग्रेशन काय पद्धतीने होतं, कुठल्या वेळेस त्या स्टेजेस कशा अनफोल्ड होतात आणि योग्य वेळेस इंटरव्हेन्शनने काय फरक पडतो या सगळ्यावरती. आता म्हणजे स्टेजिंगचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, हा वेगळा भाग. पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एक स्टेज 0 म्हणजे प्री कॅन्सरस स्टेजला पण डायग्नोसिस होऊ शकतं. ओके. आणि स्टेज 1 म्हणजे अगदी 2 सेंटीमीटरच्या आत असणाऱ्या गाठी सहसा महिलांना चाचपडून बाहेरून लागत नाहीत. आणि त्यामुळे जोपर्यंत एखाद्या महिलेला गाठ लागायला लागते, बहुतेक केसेसमध्ये 2-2.5 सेंटीमीटरची गाठ झालेली असते, म्हणजे तो स्टेज 2 झालेला असतो. अगदी स्टेज 3 असेल तिथपर्यंत सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर्स क्युरेबल असतात. स्टेज 4चे पेशंटसुद्धा ट्रीटेबल असतात, पण तिथे आपण तो मुळापासून काढून नाही टाकू शकत स्टेज 4 डिझीज. मात्र ब्रेस्ट कॅन्सरमध्ये नुसतं स्टेज नाही तर त्याचा मॉलिक्युलर सबटाईप, त्याचा जो प्रकार आहे, त्याचं जे बिहेवियर आहे, म्हणजे आता एखादा प्राणी असतो एलिफंट किंवा आपण हत्तीसारखा, की त्याचा स्वभाव सौम्य असतो मोठा, आणि एखादा म्हणजे प्राणी असा विंचूसारखा असतो, छोटा असतो पण डेंजरस असतो. सो त्याचा एक म्हणजे मॉलिक्युलर सबटाईप, त्याचं बायोलॉजिकल जे बिहेवियर आहे त्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला, आणि ब्रेस्ट कॅन्सर लार्जली सगळं पाहता की बहुतेक ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स त्याच्यातून पूर्णपणे बरे होतात. आणि एस्पेशली जर प्राथमिक अवस्थेत स्टेज 1ला डायग्नोज झालेले कॅन्सर 90-95% पूर्णपणे त्याच्यातून क्युअर होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला हाताला गाठ लागण्या अगोदर त्याचं निदान झालं पाहिजे. मग ते कसं होणार, तर त्याच्यासाठी ही मॅमोग्राफी दरवर्षी केली पाहिजे. मी जे हळूहळू वाढते म्हणजे का सांगते मी, कारण आज तुम्हाला हाताला जी गाठ लागते ती तुम्ही जर वार्षिक मॅमोग्रॅम करत असता तर कदाचित तुम्हाला 1-1.5 वर्ष आधीसुद्धा ती गाठ किंवा त्याचं लक्षण जाणवलं असतं, ज्यावेळेस त्याचे उपचार सोयीस्कर झाले असते, त्याचा त्रास कमी झाला असता आणि त्याचा सक्सेसफुल क्युअर आणि रिकरन्स रिस्क कमी झालंच. म्हणजे जरा सम कॅन्सर्स अजूनही असे आहेत की जे खूप ॲग्रेसिव्ह बायोलॉजिकल सबटाईपचे असतात, आणि स्टेज 4 डिझीजमध्ये आपण तो मुळापासून काढून नाही टाकू शकत. पण त्याचं जर फेवरेबल बायोलॉजिकल सबटाईप असेल तर काही आमचे पेशंट्स आहेत ते 10, 12, 15 वर्ष स्टेज 4 डिझीज घेऊन जगत आहेत. म्हणजे जसं आपण एखादा क्रॉनिक डिझीज, हायपरटेन्शन, डायबिटीज हा क्युअर नाही करत, पण त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो. तर तसे कंट्रोलमध्ये ठेवणारी भरपूर औषधं आजच्या तारखेला आहेत, ज्याच्यात काही ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सना अगदी दीर्घायुषी इवन स्टेज 4 जगता येतं. ओके. पण काही पेशंट्स असे आहेत की त्यांचा डिझीज तेवढा म्हणजे ते फॉर्च्युनेट आपण नाही होत की तो डिझीजच तसा आहे की त्याला कितीही थेरपीज दिल्या तरी तो ॲग्रेसिव्हली परत येतो, असेही काही पेशंट्स असतात. त्यामुळे ते ब्रेस्ट कॅन्सर हा एक आजार नाही आहे, त्यामुळे त्याला एक स्टॅटिस्टिक नाही, त्याच्या प्रकारानुसार आउटकम्स बदलतात आणि प्रत्येकाचा ट्युमरचा जो रिस्पॉन्स आहे त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी बदल. तर आता ट्रीटमेंट्समध्ये काय काय आलं तर सर्जरी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी, हॉर्मोन थेरपी म्हणजे एंडोक्रिन थेरपी, काही टार्गेटेड थेरपीज, रेडिएशन, हे सगळे आपल्याकडे ट्रीटमेंट मोडॅलिटीज. हे एक आपलं सैन्य आहे, म्हणजे एखाद्या चेसच्या गेममध्ये हे आपलं सैन्य आहे. आता ते प्रत्येक पेशंटला हे सगळे ट्रीटमेंट्स लागू पडतात किंवा सगळ्या ट्रीटमेंट्सची आवश्यकता आहे असं नाही. आता एखाद्या महिलेला एखाद्या प्रकारचा असा कॅन्सर असतो की त्याच्यात नुसतं सर्जरी लागतं आणि मग नंतर हॉर्मोन थेरपी दिली जाते. काही पेशंट्सना रेडिएशन लागतं, कोणाला लागत नाही. काही पेशंट्सचा मॉलिक्युलर सबटाईप असा असतो की त्याला किमोथेरपीच फायदेशीर ठरणार आहे, तिथे तीच दिली गेली पाहिजे. आणि त्यानुसार मग ते एक मॅपिंग होतं की, आणि मग त्याचं एक सिक्वेन्सिंग पण आम्ही डिसाईड करतो की एखाद्या महिलेला
अशी गाठ असेल की ज्याचा आधी सर्जरी करायला लागू शकते. एखाद्या महिलेला अशी गाठ असेल जी आधी त्याला आपण औषधं देतो, ती गाठ लहान करतो आणि मग एक छोटं ऑपरेशन आपल्याला करता येतं इन्स्टेड ऑफ मोठं ऑपरेशन करायला लागायच्याऐवजी. सो त्याचं म्हणजे आपल्याकडे काय सैन्य आहे हे आपल्याला एकदा कळलं की मग ते कुठल्या ऑर्डरमध्ये त्याचं सिक्वेन्सिंग करायचं हे आमचं ट्युमर बोर्ड मग डिसाईड करतो की कोणाला आधी औषधांची थेरपी करायची, कोणाला आधी सर्जरी करायची. Yeah. आणि मग रेडिएशन जनरली एंडला दिलं जातं. काही पेशंट्सना 5 ते 10 वर्ष हॉर्मोन थेरपीच्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात ओके. आणि काही पेशंट्सना इंजेक्शन्स लागतात, सर्जरी, रेडिएशन ह्याच्यानंतर 1 वर्षभर. डिपेंड्स कुठल्या सबटाईप ऑफ कॅन्सर आहे त्यानुसार. आणि आता ह्या ट्रीटमेंट्स ओव्हर टाईम काय झालं खूप इफेक्टिव्ह पण झाले आहेत, म्हणजे प्रभुत्वक झाले आहेत, त्याची एफिकसी बेटर होत असे, तसंच त्याचे साईड इफेक्ट्सही कमी होतात. आणि तुम्ही किमोथेरपीमुळे होणारा हेअर लॉस याच्यावरती पण संशोधन चाललं आहे. आता कूलिंग कॅप्स काही पेशंट्स वापरतात की ज्याच्याने हेअर लॉस किमोथेरपीने कमी होतो. तसंच एखाद्या पेशंटना हेअर लॉस होत असेल तर त्यांना आपण थेरपी चालू असताना 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे विग्स बनवून किमोथेरपी डे केअर सेंटरमध्ये त्यांना अवेलेबल करून देतो. सो आणि हा टेम्पररी हेअर लॉस असतो, त्याच्याने म्हणजे परमनंट नसतो सहसा. त्यामुळे असं कायमस्वरूपी खूप काही बदलणार आहे असं नसतं. आता इवन ब्रेस्टची सर्जरी जी आम्ही करतो की ऑलमोस्ट 60-70% केसेसमध्ये स्तनाचं पूर्ण संवर्धन म्हणजे ब्रेस्ट कॉन्झर्व करून फक्त कॅन्सरग्रस्त भाग काढता येतो. आणि तो पण अल्ट्रासाऊंड गाईडेड आम्ही सर्जरीज करतो की जेणेकरून अगदी हाय ॲक्युरेसीने ती गाठ कॅन्सरग्रस्त जो ब्रेस्टचा भाग आहे तो काढला जातो. आणि मग उरलेलं जे ब्रेस्ट आहे त्याला रिशेप रिसाईज केलं जातं की त्याला सिमेट्री दुसऱ्या ब्रेस्टबरोबर मेंटेन करण्यासाठी. आणि त्याचं एक स्तनाचं जे म्हणजे रूप सौंदर्य आहे ते सगळं संवर्धन करून आपण ही ऑपरेशन्स करत आहोत आजच्या तारखेला. जिथे ब्रेस्ट वाचवणं म्हणजे शक्य नाही आहे की आता कॅन्सरचे मल्टिपल फोकस असतील, विखुरलेले असतील की जिथे पूर्ण ब्रेस्टचा ग्लँड काढणं गरजेचं आहे, तिथे आपण नवीन स्तनाची पुनर्रचना त्याच ऑपरेशनमध्ये करू शकतो. म्हणजे ज्याला इमिडिएट ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. ह्याच्यात मग आयदर इम्प्लांट वापरला जातो किंवा तुमचाच पोटाचा चरबीचा भाग, पाठीच्या इथला स्नायूचा भाग हा पुढे किंवा असं वरती त्या पॉकेटमध्ये वळवून आणि त्वचेचं वरचं सगळं स्तनाचं आवरण तसंच ठेवून आतल्या आत ग्लँड रिप्लेस करतात. म्हणजे आपल्याला रिप्लेसमेंट सर्जरी नीची हिपची असते तसंच थोडक्यात ह्याला म्हणता येईल की ब्रेस्टची रिप्लेसमेंट सर्जरी त्या ऑपरेशनमध्ये होऊ शकते. त्यामुळे ती व्यक्ती ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशनमध्ये मधनं उठल्यावर असं नाही आहे की अरे काहीतरी अवयव गमावला आहे, काहीतरी बॉडी पार्ट गेला आहे, असं आजच्या तारखेला त्याची आवश्यकता राहिलेली नाही. आणि त्याच्या भीतीने म्हणजे निदानासाठीच यायचं नाही असं नाही करायला पाहिजे. मला तेच खरं तर विचारायचं होतं की ज्यावेळेस ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की आपण असं कुठेतरी काही सेलिब्रिटीजच्या गोष्टी किंवा इतर कुणाच्या काही केसेस ऐकलेल्या असतात ज्यात ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी केलेल्या असतात. तर ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो त्यातल्या किती टक्के लोकांच्या ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी कराव्या लागतात? कारण जी भीती असते ना, म्हणजे कदाचित की ब्रेस्ट कॅन्सर झाला की अरे बापरे आता बहुतेक ब्रेस्ट रिमूव्हल करावा लागणार का, आणि अनफॉर्च्युनेटली स्त्रीच्या बाह्य रूपावरती तिचं स्त्री असणं आपण ठरवतो. तर त्याच्यामुळे तो जो एक आतनं पण येणारा कॉम्प्लेक्स आहे ना की आय एम वुमन बिकॉज ऑफ माय वन ऑर्गन, आणि त्याच्याबद्दलचा थ्रेट इज गोइंग टू थ्रेटन माय आयडेंटिटी, हा जो वेगळाच एक काहीतरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन तयार होतं. म्हणजे आय थिंक वुमन्स आयडेंटिटी, ब्युटी अँड सेल्फ कॉन्फिडन्स इज नॉट लिंक टू एनी वन बॉडी पार्ट. सो आणि हे म्हणजे सोसायटीने काहीतरी बायकांना शिकवलंय की म्हणजे तुमचं बाह्य रूप हे महत्त्वाचं आहे. आणि आहे त्याला म्हणजे तुमचं सेल्फ इमेज शेवटी आहे, तुमचं एक बॉडी प्रेझर्वेशन, सिमेट्री ह्याला महत्त्व आहे. आणि ह्याच्यासाठीच आम्ही ह्या ज्या इमिडिएट रिकन्स्ट्रक्शनच्या सर्जरीज करतोय त्या आहेत. पण ब्रेस्टचा पार्ट लूज करणं हे आजच्या तारखेला आवश्यक नाही आहे. ते कॉमन आहे कारण ते ऑपरेशन रिलेटिव्हली सिम्पल आहे की ब्रेस्ट काढून टाकणं हा काही अवघड ऑपरेशन नाही आहे. पण ब्रेस्ट सेव्ह करण्यासाठी जे हाय ॲक्युरेसी ट्युमर रिमूव्हलसाठी आम्ही इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड, फ्रोझन सेक्शन, इमिडिएट ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन किंवा ब्रेस्टचा जास्ती पार्ट काढायला लागणार असेल तर अगदी पार्ट रिमूव्ह केला तरी तिथे तो भरण्यासाठी फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन किंवा ही जी टेक्निक्स आहेत ती सगळीकडे अवेलेबल नाही आहेत. म्हणजे सगळ्या महिलांना ते म्हणजे ते अवेलेबल आणि त्यांच्या डॉक्टर्स किंवा त्या सेंटर्समध्ये ते स्किल असणं पण
आवश्यक आहे. ओके. पण ज्या महिलांना ती संधी मिळालेली नाही आहे की अगदी 5 वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशन झालेलं आहे, त्यावेळेस ते डिस्कस नाही झालं, त्या केसला ते सुटेबल नव्हतं किंवा त्या सेंटरमध्ये ते अवेलेबल नव्हतं, अशाही महिला आमच्याकडे येतात ज्यांना आम्ही डिलेड ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करून देतो. म्हणजे बरं. 5 वर्षापूर्वी काढलं होतं पण आज ते नव्याने आपण बनवून देऊ शकतो. ह्याला डिलेड रिकन्स्ट्रक्शन ही प्रोसिजर म्हणतो आणि त्याच्यात पूर्ण ब्रेस्ट ऑपोजिट साईडला मॅच करण्यासारखं म्हणजे करता येतं आणि त्या सर्जरीज आम्ही रुटीनली करत आहोत. त्यामुळे कुठल्याही महिलेला जर असं त्याच्यातून वाटत असेल आजच्या तारखेला की काही माझं हे ऑपरेशन केलं गेलं आहे आणि आता मला काहीतरी शरीरामध्ये कमतरता वाटते आहे, कॉन्फिडन्स कमी वाटतो आहे, सिम्पल ईज ऑफ ड्रेसिंगसाठी त्याचा फायदा आहे की दरवेळेस काहीतरी बाहेरून प्रॉस्थेसिस घालावं लागतं आहे आणि ते जर नसेल करायचं आणि तुम्ही सुटेबल कॅन्डिडेट असाल तर हे ऑपरेशन करता येण्यासारखं आहे. ओके. आणखीन एक खूप वेगळा प्रश्न पडतो ते म्हणजे पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो का? मी असं ऐकलं होतं की पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर सो एवढ्या कॉमनली नाही जेवढं महिलांना होतो आणि बरेचदा पुरुषांना माहितीच नसतं की त्यांना होऊ शकतो. पण 100 महिलांच्या केसेस मागे एखाद्या पुरुषाची ब्रेस्ट कॅन्सर केस आम्हाला बघण्यात येते आणि पुरुषांमध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो म्हणजे लक्षणं काय सिमिलरच असतात की ब्रेस्ट म्हणजे निपलच्या मागे दुखणं, दाटी येणं, घट्टपणा वाटणं, खाकेमध्ये गाठ जाणवणं आणि सहसा पुरुषांमध्ये काय होतं त्यांना माहिती नसतं की ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, त्यामुळे ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि बहुतेक त्यामुळे मेल ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा डायग्नोज होतात ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये पिकअप होतात. पण मेल ब्रेस्ट कॅन्सर्सही तसेच जनरली तसेच ट्रीट केले जातात जसे फिमेल ब्रेस्ट कॅन्सर्स आणि त्याच्यात पण चांगले आउटकम्स अदरवाईज आहेत. फक्त वेळच्या वेळी यायला पाहिजे. तुम्ही हा मुद्दा रेज केला ते चांगली गोष्ट आहे की पुरुषांना असं कोणाला काही तक्रार असेल तर ते दाखवायला पाहिजे. प्रत्येक पुरुषामध्ये होणारी गाठ कॅन्सरची नसते, त्यांनाही गायनेकोमॅस्टिया इतर काही विकार असतात जे असू शकतात, पण त्यांनी पण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. ब्रेस्ट सर्जन दाखवून स्टेप्स घेतल्या पाहिजे पुढच्या. कारण ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की फिमेल हेच डोक्यात absolutely. येतं, पुरुषांना होऊ शकतं ह्याची आयडिया एस्पेशली ज्या फॅमिलीजमध्ये हे ब्राका जीन म्युटेशन्स आणि हे असतात त्यांच्यात मेल ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे एखाद्या पुरुषाला झाला तर आम्ही त्या फॅमिलीमध्ये नक्की जेनेटिक काउन्सिलिंग टेस्टिंग करतो. ओके. आणि मॅम आपण आत्ता सोशल मीडियावरती बघितलं ना तर एव्हरी थर्ड रील यू सी इज हे खाऊ नका ह्याच्यात कार्सिनोजेनिक एलिमेंट्स आहेत, हे करू नका ह्याच्यात कार्सिनोजेनिक एलिमेंट्स आहेत, ते करू नका असं सतत सांगितलं जातं. सो कार्सिनोजेनिक एलिमेंट्स असण्याचा त्याच्यासोबतचा एक्सपोजरचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा कितपत संबंध आहे? सो ह्याच्यावरती स्टडीज आहेत. म्हणजे आता DDT एक्सपोजर यंग विमेनमध्ये होणं, दिस इज ऑल्सो एक ब्रेस्ट कॅन्सरचं रिस्क. बट हाऊ डू वी मेजर? आज आपण आजच्या झोमॅटोवरनं तुमचं फूड आलं त्याच्यात किती DDT आलं आणि आत्ता स्टुडिओला येता येता किती डिझेल फ्युम्समधले कार्सिनोजन तुम्ही इनहेल केले, हे ॲक्च्युली क्वांटिफाय करणं आणि एखाद्या केसमध्ये इम्प्लिकेट करणं हे अवघड आहे. पण आपल्याला स्टॅटिस्टिकली हे दिसतं एव्होल्युशनरीली. आज आपण जसे अर्बनायझेशन आहे, आज जी आपली लाईफस्टाईल आहे सगळ्यांचीच, म्हणजे नुसतं ते एखाद्या महिलेची नाही जिला कॅन्सर, पण ह्या लाईफस्टाईलमध्ये वी आर सराउंडेड. म्हणजे मलेरिया नाही व्हायचं आहे तर तुम्हाला ओडोमॉस हे सगळ्या गोष्टी म्हणजे लावायला लागणार आणि त्याच्यातून काय तुम्हाला एक्सपोजर होतं आहे ते कसं मेजर करायचं आहे हे अवघड आहे म्हणजे सांगणं. पण कार्सिनोजेन्स इन टुडेज अर्बन लाईफ यू कॅनॉट एलिमिनेट फ्रॉम युअर लाईफ. वॉट यू कॅन डू इज कंट्रोल द थिंग्स दॅट यू कॅन कंट्रोल. ठीक आहे, तुम्ही रिझनेबल ह्याच्यामध्ये कराल गोष्टी की उगाचच जिथे गरज नाही आहे तिथे कशाला प्लास्टिकच्या बॉटलमधनं पाणी प्यायचं आहे किंवा ते उन्हामध्ये ठेवू नका, ह्या काही कॉमन सेन्स गोष्टी आहेत. बट बियॉन्ड दॅट आय थिंक मोर इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही जे लाईफस्टाईल फॅक्टर्स तुमच्या नक्की कंट्रोलमध्ये आहेत की ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करणं, एक्सरसाइज व्यायाम करणं, मॉडरेट एक्सरसाइज आठवड्यातून 3दा तासभर केला, रोज अर्धा तास काढून केला तर तुमची ब्रेस्ट कॅन्सर रिस्क होण्याची शक्यता ऑलमोस्ट 20% कमी राहणार आहे. आणि असं हे जे हेल्दी लाईफस्टाईलचं डाएट आपण म्हणतो की म्हणजे रिच इन फ्रूट फायबर, लेस स्वीट फॅट्स, हे सगळ्या डिझीजसाठी सेमच आहे ना. फॉर्च्युनेटली असं नाही की ब्रेस्ट कॅन्सरचं डाएट इज कॉन्फ्लिक्टिंग विथ हार्ट डाएट, असं तर नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण कंट्रोल करायला पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सर कुठे जाणार नाही आहे तो असणार आहे. आणि कुठलं म्हणजे आता प्रिव्हेन्शन येत आहे पण असं आता HPV रिलेटेड सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन आहे ते द्या, हेपेटायटिस बीचं वॅक्सिन आहे ज्याने काही प्रकारचे लिव्हर कॅन्सर्स प्रिव्हेंट होतात ते घ्या.
पण अजून ब्रेस्ट कॅन्सरसाठी असं निवारक लस अशी नाही आहे. मे बी येईल, आली तर ती कुठल्या तरी एका प्रकारासाठी येईल. पण सगळे ब्रेस्ट कॅन्सर्स हा एक आजार नसल्यामुळे असं हॉरायझनवरती काही नाही आहे की हां आता एक येते एक असं प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन की ज्यामुळे आता हे होणार नाही आहे. ते जर होणार असेल तर वी हॅव टू बी बेटर इक्विप्ड की ते व्हायचं असेल डायग्नोज तर ते अर्ली डिटेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातून जीवाला धोका नाही राहता कामा. सो मॅम, ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी तर तुम्ही गोष्टी करा. ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करू शकतो आपण अपार्ट फ्रॉम ॲक्टिव्ह लाईफस्टाईल? ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालं. लठ्ठपणा, ओबिसिटी प्रिव्हेंट करणं. इवन म्हणजे प्युबर्टीच्या आसपास यंग मुलींमध्ये होणारी जी ओबिसिटी आहे त्याच्याने लेट लाईफस्टाईलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. ओबेसिटी इज लिंक्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. येस, ओबिसिटी इज ऑल्सो लिंक्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. ओबिसिटी इन यंग विमेन इज लिंक्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर आफ्टर मेनोपॉज. यूज ऑफ हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आफ्टर मेनोपॉज, म्हणजे अनियंत्रित जास्ती प्रमाणात मेनोपॉजनंतर काही सिम्टम्ससाठी वापरलं जातं हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे, पण ती एक रिस्क फॅक्टर आपण म्हणतो. आता ह्या काही गोष्टी ज्या आहेत की जे म्हणणं की प्रेग्नन्सी बिफोर 30, ब्रेस्ट फीडिंग चिल्ड्रन, ह्या एक जनरेशनल रिस्क आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल रिस्कपेक्षा आता तसं राहिलं नाही आहे ना की मग आपल्या आजींच्या वयात असं 7-8 मुलं होती बायकांना, त्यांना 2-2 वर्ष त्यांनी ब्रेस्ट फीड केलं असेल तर खूप वर्ष त्यांची त्याच्यातच गेली. आता आपण हे म्हणजे रिवाइंड करून ही लाईफस्टाईल तर नाही म्हणजे हे करू शकत, अडॉप्ट करू शकत. सो वी हॅव टू लर्न टू लिव्ह समवेअर की जे कंट्रोलेबल फॅक्टर्स आहेत, अल्कोहॉल, स्मोकिंग मिनिमाइज करणं. अल्कोहॉल इवन इन स्मॉल मॉडरेट क्वांटिटीज इज असोसिएटेड विथ इन्क्रीज ब्रेस्ट कॅन्सर रिस्क. आता असं परत नाही आहे की मी अल्कोहॉल घेत नाही, मला 2 मुलं आहेत, मी ब्रेस्ट फीड केलं आहे, मला फॅमिली हिस्ट्री नाही म्हणजे मला होणार नाही. पण तुमच्याकडनं जे शक्य आहे प्रिव्हेन्शनसाठी ते आपण करणं गरजेचं आहे. सीटबेल्ट लावला ह्याचाच ॲक्सिडेंट करेक्ट, यू कॅन डू करेक्ट, यू कॅन डू वॉट यू कॅन डू, बट द की इज अर्ली डिटेक्शन. कारण वेन देर इज नो 100% प्रिव्हेन्शन, देर इज अर्ली डिटेक्शन अवेलेबल. तर त्याचा आपण फायदा का नाही करून घ्यायचा की दरवर्षी एक सिम्पल मॅमोग्राफीच्या टेस्टला जायचं आहे आणि त्यानुसार पुढचे स्टेप्स घेत राहायचे. मेनोपॉज नंतर याची, कारण आता आपण बोलताना मेनोपॉज नंतरची ती रिस्क ओबेसिटी स्पेशल पेशंट्समध्ये वाढते, तसं मेनोपॉज नंतर खूप रिस्क वाढते का ब्रेस्ट कॅन्सरची स्पेसिफिकली? भारतात मेनोपॉज नंतर किंवा आधी असं नाही, पण भारतात साधारण 48 ते 52 ह्या वयोगटात सगळ्यात जास्ती प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर आढळतात. आणि दिस एज इज ॲक्च्युली यंगर, म्हणजे वेस्टर्न पॉप्युलेशन्समध्ये 60च्या आसपास जास्ती ब्रेस्ट कॅन्सर्स आढळतात, ते आपल्याकडे 50च्या आसपास जास्ती आढळतात. आणि असं नाही आहे की फक्त त्याच वयोगटात आढळतात, म्हणजे अगदी 20-30मध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. 80-90 वर्षाच्या महिलेनं सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. कित्येक वेळा असं असतं की एखाद्या आजी घरात असतात, त्यांना कधी हॉस्पिटलच्या त्या पायरी चढल्या नाही, कुठली तरी गाठ आहे, मग आता तर ते हॉर्मोन्सचा काही संबंध नाही आहे, मेनोपॉज होऊन पण खूप वर्ष झाली, तर ती गाठ कॅन्सरची का असेल, असं एक म्हणजे हे असतं की मिथ असतं की ते गैरसमज आहे तो की उलट एज जसं वाढतं तसं आपल्या बॉडीची जी सेल्सची रिपेअर करण्याची कपॅसिटी आहे ती पण कमी होत राहते. आणि त्यामुळे कॅन्सर रिस्क एज जसं वाढतं तसं वाढते. मॅम, असे काही प्रोफाईल आहे का की ज्यांना जास्त कॅन्सर होतं? कारण का बऱ्याचदा ना आपल्याकडे मॉडर्न लाईफस्टाईल किंवा जॉब करणाऱ्या महिलांना असं होतं की तुमच्या ह्या सगळ्या लाईफस्टाईलमुळं तुम्हाला ह्या नवीन थेरं चालू झाले आहेत, नवीन डिसीजेस होत आहेत. ह्याचं कारण प्रत्येकाला वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर हा इतरांना होतो. दॅट इज पार्ट ऑफ द इश्यू. सो असं काही आहे का की ह्या टाईपच्याच बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, या टाईपच्या कमी होतं? नाही. सो ब्रेस्ट कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो. हा पेशीच्या लेवलला होणारा एक ॲक्सिडेंट आहे. आता एखादा आपण मुंबई पुणे रोडवरती ॲक्सिडेंट पाहिला की आपण म्हणतो हां हा फास्ट चालवत असणार, हा दारू पिऊन गाडी चालवत असणार. इट्स अन ॲक्सिडेंट, कॅन हॅपन. तसं पेशीच्या लेवलला असे कॅन्सरस चेंजेस हे आपल्या शरीरात होत असतात. कोणालाही होऊ शकतं, हे कोणालाही होऊ शकतात, होत असतात. ते कुठेतरी रॉंग एरिया तुमच्या जेनेटिक कोडमध्ये काहीतरी एका रॉंग एरियामध्ये काहीतरी एरर होते की जेणेकरून असा प्रोटीन फॉर्म होतो की ती पेशी वाढायला लागते. आता हे कोणालाही होऊ शकतं. हे त्या महिलेने काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून नाही, तिने काहीतरी वेगळं खाल्लं आहे म्हणून नाही, आणि त्याच्यात म्हणजे ते कोणालाही होऊ शकतं. दॅट इज प्रॅक्टिकली द सिम्पल थिंग. आणि त्यामुळे असं कोणी इम्यून नाही आहे. करेक्ट. राईट. मॅम, अजून एक मी या एपिसोडचा रिसर्च करताना असं वाचलं होतं की काही रिसर्च पेपर्स आले, काही मार्केटिंग कॅम्पेन्स पण आले त्याच्यावरती की तुमच्या इनरवेअरच्या चॉईसनी पण ब्रेस्ट कॅन्सर इम्पॅक्ट होऊ शकतो.
डज दिस हॅव एनी कोरिलेशन? हो, म्हणजे ॲक्च्युली आय टेल यू दिस आन्सर इन 2 पार्ट्स. की पहिलं म्हणजे द ब्रा इज लाईक अ innocent bystander at an accident site. The bra is there, but it is not the culprit. So तुम्ही कुठल्याही प्रकारची ब्रा घाला. पण the real answer is the best bra to prevent breast cancer is a sports bra that you wear and then go exercise. So I think that is the key. It is not about the type of bra. It is about what you do once you get into your sports bra. That is going to decrease your breast cancer risk. ओके, त्याच्यामुळे तुमचे अंडरगार्मेंट्स, तुमचे ब्राज हे फार मॅटर करत नाही. नाही, म्हणजे काहीतरी कोणीतरी नेहमी रील बनवत असतं की काळी ब्रा त्याच्याने रेडिएशन ऑब्झॉर्व झालं, घट्ट ब्रा त्याच्याने लिम्फॅटिक ड्रेनेज ऑब्झर्व, कम्प्लिटली बेसलेस. ओके, तुमच्याकडे रेग्युलरली पेशंट्स येत असतील, म्हणजे ज्यावेळेस आपण आत्ता प्रायमरीली हे बोलतो आहोत की कसं लेट डायग्नोसिस होतं आहे, म्हणजे येण्याची शक्यताच फार कमी आहे. का असं इन द फर्स्ट प्लेस होत असेल की ज्यामुळे लोक यायलाच ऐकत नाहीत लवकर डॉक्टरांकडे, किंवा आल्यानंतरसुद्धा तो जो डिले इन, मग आपल्याला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे, मग आणखीन कुठल्या डॉक्टरकडे जायचं आहे, मग आपण कोणाला तरी फोन करून बघणार आहोत की तुम्ही तुमच्या घरी ही हिस्ट्री होती, तुमच्या घरी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता तेव्हा काय केलं होतं, मग आपण डॉक्टर शॉपिंगला जातो, मग आपण पॅथी शॉपिंगला जातो, यात खूप वेळ जातो. आणि फेअर म्हणजे आपण घाबरलेलो असतो. नेमकं होतं काय की ज्याच्यामुळे पेशंट्सची ॲक्च्युअल ट्रीटमेंट सुरू होईपर्यंत सुद्धा खूप वेळ जातो, म्हणजे व्हॉट इज दॅट मेंटॅलिटी जो ब्लॉकेज वाटतो तुम्हाला स्पेसिफिकली? की आता आम्ही एक स्टडी केला होता की ज्या महिलांनी सांगितलं की आम्ही 6 महिने गाठ आहे आणि आत्ता त्यांचं बायोप्सी होतं आहे, तर आम्ही त्या महिलांना विचारलं की अरे म्हणजे गेल्या 6 महिन्यात तुम्ही कोणाला दाखवलं नाही का? कारण मला म्हणजे आपण अज्युम करतो की तुम्ही कोणाला दाखवलं नाही म्हणून तुमचं डायग्नोसिस आज होतं आहे. तर ऑलमोस्ट 2.3% म्हणजे विजिट्स ॲव्हरेजिंग आउट त्या महिलांचे झालेले होते डॉक्टर्सकडे. आता ते कुठेतरी काहीतरी समथिंग फॉल्स थ्रू द क्रॅक्स, की कोणाला सांगितलं जातं की चाचपडूनच सांगितलं जातं की स्पर्शाला की नाही नसेल, किंवा त्या व्यक्तीने दाखवलं डॉक्टरना पण त्यांनी पूर्ण इमेजिंग केलं नाही. इमेजिंग केलं पण मग ते रिपोर्ट्समध्ये काहीतरी कुठल्या अशा सेंटरला जाऊन केलं जिथे त्यांना ॲक्युरेट नेक्स्ट स्टेपकडे गाईड नाही केलं. रिपोर्ट इज नॉट दी, म्हणजे एखादं अल्ट्रासाऊंड मॅमोग्राफीचं रिपोर्ट इज नॉट दी एंड ऑल. त्याच्यात तुम्हाला 100% कॉन्फिडन्स आला पाहिजे की निदान तुमचं झालं आहे. तर तिथे कधी कधी म्हणजे इनएक्सपिरियन्स सेंटरला जाऊन तुम्ही काहीतरी रेडिओलॉजी रिपोर्ट्स केले, त्याच्यात म्हटलं हे असेल ते असेल, तुमच्या डॉक्टरांना ठरवू द्या काय असेल. कधी कधी तुमच्या डॉक्टरांना अनुभव नसतो. म्हणजे आता मेडिकल सायन्स इतकं म्हणजे ॲडव्हान्स झालेलं आहे की प्रत्येक डॉक्टर प्रत्येक कंडिशन ट्रीट नाही करू शकत. त्यांचा हेतू वाईट नसतो, पण इट्स इम्पॉसिबल टू कीप ट्रॅक. त्यामुळे डॉक्टर्सना पण मी आवर्जून म्हणेन की कुठल्याही महिलेला काही तक्रार असेल तर तुम्ही निदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. अप्रोप्रिएट इमेजिंग केल्याशिवाय कुठल्याही महिलेला क्लिनिकल एक्झामला सांगू नका की हे ठीक आहे, किंवा म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे बायोप्सी त्यांची झाली पाहिजे. डायरेक्ट सर्जरी करू नका, कारण त्याच्याने कॅन्सर असला तर ती कॅन्सर केस अनावश्यक बिघडते, आणि काही केसेस जिथे ऑपरेशनची गरज नाही आहे तिथे ती अनावश्यक सर्जरी ठरते. त्यामुळे आधी त्याचं योग्य निदान करा आणि मग सर्जरीचं डिसिजन घ्या. तर दोन्ही तिन्ही घटक आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे महिलेची चूक असते असं नाही. बरोबर. काही महिला अशा सांगतात की आम्ही सांगितलं होतं पण मग दुखली नाही, अजिबातच त्रास नव्हता आहे. मग काहीतरी परीक्षा असतात मुलांच्या, काहीतरी कुठेतरी वेकेशन प्लॅन असतात, सण असतात, अगदी बरोबर. त्यामुळे ते कुठेतरी बॅकबर्नरवर निघून जातं, कारण त्याचा त्रास होत नाही. जसं मी म्हटलं की बहुतेक केसेसमध्ये प्राथमिक ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेजेसमध्ये शरीराला काहीच त्रास नसतो. त्यामुळे कॅन्सरसारखा काहीतरी मोठा आजार आहे आपल्याला असं डोक्यातही येत नाही. पण त्या अवस्थेत जिथे फक्त कॅन्सरस पेशी ब्रेस्टमध्ये आहेत, पसर झालेला नाही आहे, आपला हेतू होच आहे की त्याच अवस्थेत आपल्याला ते डिटेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्हाला त्रास नाही आहे पण काहीतरी अनियमितता जाणवते, तर तिथे ती संधी हिरावली नाही गेली पाहिजे की म्हणजे त्यात प्राथमिक अवस्थेत निदान करण्याची.
मला आणखीन एका मुद्द्यावरती जो मगाशी आपण बोललो त्याच्यावरती डबल डाऊन करायचं ते म्हणजे ओबेसिटी आणि ब्रेस्ट कॅन्सर. तसं बघायला गेलं तर आता आपल्याकडे ओव्हरऑलच ज्या पद्धतीची लाईफस्टाईल झाली आहे, आपण थोडे जास्त सेडेंटरी झालो आहे, ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी आयुष्यातनं कमी झालेली आहे. ऑल्सो ज्या पद्धतीची लाईफस्टाईल, आपण सतत जंक खातो आणि त्या पद्धतीमुळे आता डायबिटीज काय, बाकी सगळ्याच वेगवेगळ्या ज्या ओबेसिटी आणि वजनामुळे वाढणारे ज्या आजार आहेत त्यांचं प्रमाण वाढतं आहे. ॲक्च्युअल म्हणजे वजनाचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा कसा संबंध आहे? ओव्हरवेट असणं किंवा ओबीज असणं ब्रेस्ट कॅन्सरकडे कशी तुम्हाला घेऊन जातं? सी असं ओबेसिटी इन्क्रीजेस मल्टिपल इश्यूज. आता ओबेसिटी आफ्टर मेनोपॉजमध्ये काय होतं की एस्ट्रोजेनिक ॲक्टिव्हिटी जी फॅटमध्ये बनतं, म्हणजे एस्ट्रोजन हॉर्मोन नुसता ओव्हरीत बनत नाही, फॅटमध्येही बनतो. त्याच्यानी एस्ट्रोजन एक्सपोजर वाढतं, त्याच्यानी ब्रेस्ट कॅन्सर रिस्क वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं. त्याच्यानी नॉट ओन्ली हे हार्ट डिझीज म्हणजे आणि डायबिटीज आणि हे प्रॉब्लेम्स, बट कॅन्सर प्रॉब्लेम्सही वाढणार. सो the common sense diet and prescription for exercise applies to every disease. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर रिस्क कमी करण्यासाठी हे करायचं आहे आणि हार्ट अटॅक रिस्कसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. बरोबर. सो ओबेसिटी डज इन्क्रीज ब्रेस्ट कॅन्सर रिस्क. ॲक्टिव्ह लाईफस्टाईल विल डिक्रीज युअर ब्रेस्ट कॅन्सर रिस्क. सो काहीतरी असा एक्सरसाइज सगळ्यांनी करायला पाहिजे की जो तुम्ही रेग्युलरली कराल. म्हणजे महिला बरेचदा विचारतात काय एक्सरसाइज करू, मी काहीतरी स्ट्रेचेस करते, मी थोडं योगा करते, डोके. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही घरातली कामं तर करतो, किंवा आम्ही चालायला जातो संध्याकाळी आणि आम्ही थोडे सकाळी गच्चीत बसून योगा करतो. म्हणजे कितपत योगा खरंच योगा आहे माहीत नाही, थोडं स्ट्रेचिंग करतात. ते करा. दीज आर गुड लाईफस्टाईल चॉईसेस. तुम्ही वॉकिंग करा, तुम्ही योगा करा, बट दिस इज नॉट गोइंग टू डिक्रीज नायदर युअर कॅन्सर रिस्क. यू नीड टू डू मॉडरेट अमाऊंट ऑफ एक्सरसाइज. की एक्सरसाइज काय आहे असंच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. दम लागला पाहिजे, घाम यायला पाहिजे, छातीची धडधड वाढायला, ठोके वाढायला पाहिजेत, ह्याला एक्सरसाइज म्हणतात. आणि तशा टाईपचा जर तुम्ही एक्सरसाइज आठवड्यातून अगदी 3दा केला तासभर, तरी दॅट इज सफिशियंट टू डिक्रीज युअर ॲटलिस्ट 20% कॅन्सर रिस्क. आता तुम्ही एक्सरसाइज करताय आणि तुमचं वजन कमी होत नाही आहे, तरी दॅट विल डिक्रीज युअर कॅन्सर रिस्क. सो यू हॅव टू एक्सरसाइज. म्हणजे आता आज मला चॉईस होता की हे वॉर्डरोब सिलेक्शन करू का तुमच्या प्रश्नांची उजळणी करू सकाळी क्लिनिकच्या आधी. तर मी आधी एक्सरसाइज केलं, मग बाकीचं डे. सो यू हॅव टू स्टार्ट युअर डे विथ एक्सरसाइज. देर इज नो चॉईसेस. डॉक्टरला गेलं तर काय प्रश्न विचारायचे? कारण बऱ्याचदा पेशंट्सना हेच कळत नाही की डॉक्टरांना जाऊन सांगायचं काय, बोलायचं काय. म्हणजे एस्पेशली बऱ्याचशा बाबतीत बोलायला लागेल अनकम्फर्टेबल असतात. जरी फिमेल डॉक्टर असल्यासमोर तरी थोडीशी भीती वाटते. काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत, काय गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही पहिली स्टेप घेतली आणि त्याच्यानंतर योग्य निदान होऊन थांबता येईल. नाही तर अर्धवट थांबेल. जसं तुम्ही म्हणालात की बरेच लोक अर्धवट ट्रीटमेंट घेऊन थांबतात. पण जेव्हा तुम्ही डॉक्टर व्हिजिटला जाता किंवा इनफॅक्ट इवन सिम्पल मॅमोग्राफीसाठी जाता, तेव्हा तुमचे जुने फिल्म्स, आधीचे तुमचे फिल्म्स, इमेजेस, अल्ट्रासाऊंड रिपोर्ट्स, बायोप्सी रिपोर्ट्स, ऑपरेशन झालं असेल तर ते रिपोर्ट्स हे नेहमी बरोबर ठेवा. कारण आज तुमचा जर मॅमोग्रॅम असेल तर त्याची तुलना आधीच्या वर्षाच्या मॅमोग्रॅमशी होणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 5 वर्ष मॅमोग्रॅम सेम दिसतो आणि 6व्या वर्षी काहीतरी नवीन एरिया दिसला ज्याच्यात ॲबनॉर्मल कॅल्सिफिकेशन आहे, काहीतरी आर्किटेक्चर चेंज झालं आहे, तर मग आम्ही त्याची विशेष दखल घेणार आहोत आणि मग डिसाईड करणार आहोत की ह्याला बायोप्सी करायचं आहे का पुढे काय करायचं. त्यामुळे रिपोर्ट सगळे बरोबर ठेवा. फॅमिली हिस्ट्री सांगताना दोन्ही बाजूची सांगा. आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला रिस्क फॅक्टर्स नाही म्हणून डॉक्टरकडे जाऊच नका, असं करू नका. म्हणजे मेन इश्यू आहे की तुम्ही योग्य स्पेशलिस्टच्या समोर जाऊन बसा, मग सगळं सॉर्ट होईल. सो आपल्या म्हणजे भारतामध्ये खूप कॉमन प्रोसिजर आहे ज्याला एक्सिजनल बायोप्सी म्हणतात. आणि महिला बरेचदा ते मागतात. म्हणजे मला गाठ आहे ना डॉक्टर, तुम्ही काढून टाका. म्हणजे मग ती कॅन्सरची असो नसो ती निघून गेली की विषय संपला. इट्स इझी टू इमॅजिन की असं कोणी म्हणेल. आणि doctors often are providing this as a service and good gesture because they don't know, sometimes they don't know better. तर कुठलीही गाठ निदान न करता काढली नाही पाहिजे. ओके. सर्जरी इज नेवर द नेक्स्ट डायग्नॉस्टिक, द फर्स्ट डायग्नॉस्टिक स्टेप. ओके. बहुतेक म्हणजे 80-90% कुठलेही कॅन्सर्स हे सुईच्या तपासणीवरती डायग्नोज होतात. म्हणजे आम्ही आधी सांगितलं की अल्ट्रासाऊंड गायडेड कोर बायोप्सी. ह्या बायोप्सीमध्ये जर आउट पेशंट बेसिसवर लोकल ॲनेस्थेजियाखाली 5-10 मिनटाच्या बायोप्सी प्रोसिजरमध्ये आपल्याला निदान करता येत असेल तर त्यासाठी त्या महिलेला ऑपरेशन करायची गरज नाही आहे. राईट. आता कित्येक गोष्टी अशा ब्रेस्टमध्ये डिटेक्ट होतात ज्याला ऑपरेशनची गरजच नसते.
बरं. की आता एखाद्याला ब्रेस्टचा TB असू शकतो की त्याला अँटी TB ट्रीटमेंट लागणार आहे, त्याला सर्जरीची गरज नाही आहे. कोणाला ग्रॅन्युलोमॅटिस मॅस्टायटिस म्हणून एक रिपीटेड इन्फेक्शन्स होत राहतात, ॲप्सेस होत राहतात, त्याला काही वेगळा एक इम्युनोसप्रेशन प्रोटोकॉल आम्ही वापरतो, त्यालाही सहसा आम्ही ऑपरेट करायचं अवॉइड करतो. तर या केसेसमध्ये अनावश्यक काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याने ती केस बिघडते आणि त्याचा फायदा काहीच होत नाही. आणि कॅन्सर केसमध्ये जर तुम्ही डायरेक्ट गाठ काढली आणि मग कळलं की अरे मी गाठ काढली, मग आता लक्षात आलं आहे की ते कॅन्सर आहे, तर त्याच्यात खूप केसमध्ये केस ती अजून किचकट होत राहते. कारण कॅन्सरचं ऑपरेशन करणं आणि एखादी गाठ काढणं हे दोन वेगळे ऑपरेशनचा प्रकारच वेगळा आहे. आपण जेव्हा एखादा कॅन्सर काढतो तेव्हा नुसतं गाठ नाही काढत, त्याच्या आजूबाजूचा कडेचा भाग ज्याला मार्जिन म्हणतो ते काढलं गेलं पाहिजे. काकेतले ग्लँड्स ची आपण बायोप्सी, ज्याला सेंटिनल नोड बायोप्सी म्हणतो, ती केली गेली पाहिजे. काही केसेसमध्ये जिथे एखादी गाठ मोठी असेल तर आपण त्याला औषधाने ती आधी लहान करतो, ज्याला निओ ॲडज्युव्हेंट थेरपी म्हणतो, आणि मग ते थोडक्या ऑपरेशनमध्ये लहान ऑपरेशनमध्ये काम झालं असतं. सो ही संधी हिरावली जाते. त्यामुळे एक ऑपरेशन करून गाठ काढणं मग कॅन्सरचं निदान करणं ह्याच्यात काहीच फायदा नाही आहे. सो त्याचं सिक्वेन्सनीच डायग्नॉस्टिक आणि मग पुढचं ट्रीटमेंट केलं गेलं पाहिजे. बापरे, त्यामुळे आणखीन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर असं काही केलं तर. काही केसेसमध्ये त्याची जेव्हा गरज आहे ते वेगळी गोष्ट, की एखाद्याला असं वाटतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे, माझं बायोप्सीमध्ये मिस होत आहे आणि म्हणून मला ती काढावी लागते गाठ, हा वेगळा भाग झाला. पण त्याची वेळ अगदी म्हणजे 10% वगैरेपेक्षा पण कमी येते की बायोप्सीमध्ये निदान नाही झालं आणि म्हणून सर्जरी करावी लागली. बाय प्रोटोकॉल बायोप्सी फर्स्ट देन सर्जरी. येस, म्हणजे अगदी फार क्वचित असं की आता एखाद्या तरुण महिलेला 19 year old हू हॅज अ लार्ज फायब्रोॲडेनोमा आणि ते अगदी इमेजिंगमध्ये कळतं आहे की ते फायब्रोॲडेनोमा आहे, तशा काही केसेसमध्ये आम्ही डायरेक्ट सर्जरी करतो. पण मेजॉरिटी केसेस जिथे प्रश्नचिन्ह आहे की ही गाठ कसली आहे तिथे आपण डायरेक्ट ऑपरेशन नाही करत. ओके. एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होते, म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही पेशंटला आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं डिटेक्ट होतं त्यावेळेस ते त्यांच्या मेंटल हेल्थवर, त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतं. कारण कॅन्सर म्हटलं की एनिवे आपल्याकडे थोडी सोसायटीमध्ये भीती आहे, त्यात ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की आणखीन एक वेगळी काहीतरी भीती, त्यात जर काय 20, 30, 40 जर ती मुलगी महिला असेल तर आणखीन एक वेगळी भीती की अरे बापरे आणखीन पूर्ण आयुष्य जायचं आहे, आता या पद्धतीचा आजार झाला, जरी बरं झालं तर मग रिलॅप्सची भीती, हे असे अनेक वेगवेगळे प्रश्न येतात. ज्यावेळेस या कुठल्याही पद्धतीचा डायग्नोसिस होतो आणि ह्या ब्रेस्ट कॅन्सर आहे हे समजतं, त्यावेळेस नेमका त्या पेशंटवरती कसा परिणाम होतो मेंटली, आणि या सगळ्यामध्ये फॅमिलीचा रोल काय असला पाहिजे. सो महिलांना जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर हा शब्द समोर आला की ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की त्यांना वाटतं की आता मी काय होणार आहे, माझं ब्रेस्ट जाणार आहे का, स्कार होणार आहे का, मी कशी दिसणार आहे. हा ॲक्च्युली बहुतेक महिलांचा इश्यू नसतो असं मला वाटतं. जास्ती महिला ॲक्च्युली स्वतःच्या ह्याच्या बाबतीत त्यांना जास्ती कन्सर्न हा असतो की अरे बापरे आता मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, आता माझ्यामुळे फॅमिलीचे फायनान्सेस तिथे खर्च होणार आहेत, आता मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार आहे, माझ्या नवऱ्याचं प्रमोशन होणार होतं आता तो तिथे ट्रान्सफर घेणार नाही आहे, म्हणजे माझ्यामुळे फॅमिलीला बर्डन होतं आहे, ही एक भावना मला असं वाटतं महिलांमध्ये जास्ती असते. आणि त्यांना मी म्हणेन की हीच वेळ आहे की जिथे आता रिव्हर्स प्रायोरिटीज करायच्या आहेत, की हीच वेळ आहे की जिथे आता पूर्ण फॅमिलीनी येऊन त्या व्यक्तीला सपोर्ट करायचं जी रोज तुमच्यासाठी जिजती आहे, की तुमच्या डब्यात जेवण आहे का, त्या मुलांचा शाळेचा अभ्यास होतोय का. नाव एव्हरीबडी हॅज टू चेंज प्रायोरिटीज अँड पुट दॅट वुमन्स हेल्थ ऑन द पेडेस्टल अँड शी विल बी देअर फॉर यू, राईट. आणि महिलांना हा सपोर्ट ग्रेसफुली घेता येणं हे कधी कधी येत नाही, की मी म्हणजे माझा आजार म्हणजे फॅमिलीला बर्डन आहे, हे त्यांना कोणी शिकवलं. म्हणजे आणि फॅमिली मेंबर्सचा तेवढाच तो हक्क आहे, त्यांची ड्युटी आहे, आणि म्हटलं तर प्रिव्हिलेज आहे ना की तुम्हाला आता त्या आईसाठी काहीतरी करता येत आहे जे तुमच्यासाठी झटले आहेत. सो फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्ही तेच करू शकतो जे आम्ही करू शकतो. तुम्हाला डॉक्टरपर्यंत आणणं इथे फॅमिली आहे. नंतर तो सगळं जेव्हा प्रोसेस आपल्याला समजावून घ्यायचा आहे की तिथे जो फॅमिली सपोर्ट ह्या सगळ्या प्रायोरिटीज करणं, की फायनान्शियल सपोर्ट, टाईमचा सपोर्ट, सगळ्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सचं स्केड्युलिंग रिअलाईन करावं लागतं. आणि काही केसेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट 6 महिने, कोणाचं 1 वर्ष इतकं लागू शकतं. त्यामुळे प्रायोरिटीज एकदा आपण पिव्हिट करणार आहोत हे एकदा ॲक्सेप्ट केलं
की मग हे बाकी गोष्टींचे निर्णय घ्यायला सोपं होतं. सो जे एक पहिल्यांदा काही महिलांना होतं की बाबा आधी डिनायल की हे नसणारच आहे, मी सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन घेणार आहे. कधी कधी चिडचिड व्हायला लागते, ज्याला आपण अँगर फेज म्हणतो. बार्गेनिंग की आता हे बरं होऊ दे, मग मी आता चतुशृंगीच्या पायऱ्या चढणार आहे किंवा ह्याला हा नवस बोलणार आहे किंवा ह्याला बार्गेनिंग आपण म्हणतो. पण मोस्ट कोणाला हो डिप्रेशन, सॅडनेस, थोडा शॉक फॅक्टर आहे. पण मोस्ट पेशंट्स या फेजेसमधनं पटापटा पलीकडे जातात टू कम टू अ स्टेज ऑफ ॲक्सेप्टन्स की हे आहे. आणि आता यू हॅव टू कम टू अ स्टेज ऑफ सेन्सिबल ऑर्गनायझेशन. दॅट इज वॉट इट इज. म्हणजे आता तुम्हाला मग फोल्डर्स बनवायचे आहेत, फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत, तुमच्या अपॉइंटमेंट शेड्यूल करायचे आहेत, तुम्हाला कुठल्या फ्रेंडला तुम्हाला किमोथेरपीच्या अपॉइंटमेंटला बरोबर न्यायचं आहे ते पाहायचं आहे. टेक द सपोर्ट यू नीड विदाउट गिल्ट. दॅट इज मोस्ट तुमचा हक्क आहे, मदत मागण्यात काही चुकीचं नाही. करेक्ट बिकॉज दॅट इज वॉट द होल मशिनरी इज देअर फॉर. सो गो टू अ प्रॉपर कॅन्सर सेंटर, गो टू क्वालिफाईड स्पेशलिस्ट. डोंट गो टू डॉक्टर्स हू टेल यू वॉट यू वॉन्ट टू हिअर. You have to go to the doctors who will tell you what you need to hear. That is more important. आणि मोस्टली मला असं वाटतं की महिलांना हा जो डायग्नोसिसच्या फेज नंतरचा एक फेज येतो की आपण ट्रीटमेंट चालू केली, मग ते टप्प्याटप्प्यात मागे पडायला लागतो. आणि तो एक लाईफचा टर्निंग पॉईंट होतो, एक असा पिव्हिट पॉईंट होतो की त्याच्यानंतर पुढचं तुमचं आयुष्य तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. तुमचा दृष्टिकोन एक बदलतो, एक आयुष्य जगण्याची एक पद्धत, त्याचं एक मला असं वाटतं की मोस्ट विमेन कम आउट ऑफ द एक्सपिरियन्स मोर, म्हणजे काय म्हणतो, एमॅन्सिपेटेड, मोर म्हणजे विथ अ हायर सेन्स ऑफ सेल्फ वर्थ, झील अँड लिव्हिंग पॉझिटिव्हली असं आहे. आता ज्यांना तिथे स्ट्रगल आहे की नंतर आता कॅन्सर होऊन गेला आहे पण अजूनही थोडं नैराश्य आहे, इझिली रडायला येतं आहे, कशात इंटरेस्ट राहत नाही आहे, दिस इज डिप्रेशन. यू हॅव टू रेकग्नाइज इट अँड देन टेक हेल्प फॉर दॅट. म्हणजे एक स्वाभाविक एक म्हणजे काहीतरी एक फेज असणार आहे जिथे यू आर नॉट गोइंग टू हॅव द सेम एनर्जी, एन्थुझियाझम अबाउट थिंग. लेट दॅट पास. बट इफ इट इज स्टेईंग, इट इज पर्सिस्टंट, इट इज स्पिलिंग की बाकी तुमच्या ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये ते स्पिल ओव्हर होतं आहे, तर मग टेक द हेल्प यू नीड. देर आर क्वालिफाईड स्पेशलिस्ट, काउन्सिलर्स, सायकायट्रिस्ट देअर टू हेल्प यू टू गेट पास्ट दोज सिच्युएशन्स. आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे सगळ्याच कॅन्सरच्या बाबतीत जसा एक प्रश्न असतो की रिलॅप्सची किती शक्यता असते. कारण हे खूप ऐकलेलं आहे की पहिल्या वेळेस कॅन्सर झाला, मग तो बरा झाला आणि मग काही वर्षांनी परत उद्भवला. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रिलॅप्सची किती शक्यता असते आणि किती काळजी घ्यायला पाहिजे ज्यावेळेस, आणि काय काळजी घ्यायला पाहिजे एकदा तुम्ही ज्यावेळेस पूर्णपणे रिकवर झालेले आहात, याच्यानंतर सुद्धा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस असायला हवे, काय काळजी घ्यायला पाहिजे आणि रिलॅप्सची शक्यता मुळात किती असते? सो ब्रेस्ट कॅन्सर रिलॅप्स रिस्क आहे ती तुमच्या कॅन्सरचा स्टेज, त्याचा ट्रीटमेंट रिस्पॉन्स कसा होता आणि म्हणजे तुमचं पूर्ण सगळा उपचार झाला आहे का आणि त्याची बायोलॉजिकल सबटाईप कसा होता त्याच्यावर अवलंबून असतं. आता म्हणजे कोणाला स्टॅटिस्टिकली सांगता की तुमची कॅन्सर रिकरन्स रिस्क 10% आहे का 20% आहे, हे तुम्हाला स्टॅटिस्टिकली तुमचे डॉक्टर सांगतील तुमच्या कॅन्सरचा प्रकार आणि स्टेज. बट फॉर द वुमेन इट इज अन ॲब्सोल्यूट थिंग, हा येणार आहे का नाही येणार आहे. आणि तसं काही क्लीन चिट कुठल्याच कॅन्सरच्या बाबतीत देता येत नाही. ओके, की आत्ता तुम्ही डिझीज फ्री आहात हे आपण सांगू शकतो, पण 100% हा कॅन्सर कधीच परत येणार नाही हे आपण कुठल्याच कॅन्सरच्या बाबतीत सांगू शकत नाही. त्यामुळे कॅन्सर पेशंट्सना आपण लाईफ लाँग, ॲटलिस्ट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये लाईफ लाँग फॉलोअप ठेवण्याचा सल्ला देतो की तो अगदी व्हायचा असेल जर म्हणजे रिलॅप्स किंवा रिकरन्स ज्याला आपण म्हणतो, तर तो आयदर ज्या भागात ऑपरेट केला आहे तिथे लोकल रिकरन्स होऊ शकतो किंवा शरीरात इतर कुठल्या ठिकाणी होऊ शकतो. तर त्यासाठी तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टने सांगितलं आहे तसं तुम्ही फॉलोअप ठेवा. कोणाला आम्ही सांगतो की पहिले 2 वर्ष आम्ही एव्हरी 3 to 6 months बघतो, कोणाला आम्ही वार्षिक डायरेक्टली मग आता तपासणी करून या असं सांगतो. तर हा फॉलोअप ठेवा. आता आपण बरे झालो आहे म्हणून फॉलोअपच नाही ठेवायचं असं नाही करायचं आहे. आणि एखाद्या महिलेचं राईट ब्रेस्टचं ऑपरेशन झालं आहे तर ऑपोजिट ब्रेस्टचा पण मॅमोग्रॅम दरवर्षी व्हायला पाहिजे. जसं आपण सगळ्याच महिलांना सांगतोय की दरवर्षी मॅमोग्राफी करायला पाहिजे. तुमचं राहिलेला ब्रेस्ट टिश्यू त्या ब्रेस्टचा, ऑपोजिट ब्रेस्टचा हा वार्षिक मॅमोग्रॅम त्याचा झाला पाहिजे. लाईफस्टाईलमध्ये आता ब्रेस्ट कॅन्सर रिस्क रिकरन्स रिस्क प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, अवॉइडिंग ओबिसिटी आणि वेट गेन आफ्टर ट्रीटमेंट ह्याला महत्त्व आहे. ओके, म्हणजे वेट गेन आफ्टर कॅन्सर ट्रीटमेंट इज ऑल्सो इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर फॉर कॅन्सर रिकरन्स. तुम्ही एक्सरसाइज
म्हणजे ठेवा, लाईफस्टाईल ॲक्टिव्ह ठेवा, वजनावरती नियंत्रण ठेवा, प्रिस्क्राईब मेडिसिन्स तुमचे. काही पेशंट्सना मी म्हटलं तसं हॉर्मोन थेरपीची औषधं अगदी 7 वर्ष 10 वर्षसुद्धा आम्ही देतो, ती व्यवस्थित घेत राहा. आणि जर काही लाँग टर्म तुम्हाला साईड इफेक्ट्स असतील, की आता जसं आपण डिप्रेशनचं म्हटलं, किंवा कोणाला जर असं मी म्हटलं की आता शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे कारण मॅस्टेक्टमी झाली आणि रिकन्स्ट्रक्शन नाही झालं आहे, तशा महिलांनी त्या डिलेड रिकन्स्ट्रक्शनची माहिती करून घ्या. कोणाला त्यावेळेस जेनेटिक टेस्टिंग ऑफर नाही केलं गेलं, पण त्यांना आता तो कन्सर्न आहे की अरे मला ब्रेस्ट कॅन्सर झाला तेव्हा कोणाला फॅमिली हिस्ट्री नव्हती, आता कोणाला तरी आहे, किंवा त्यावेळेस जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल नव्हतं, पण आता मला त्याची माहिती करून घ्यायची आहे की मी करायला पाहिजे होतं का, ह्याचा मला फायदा होईल का, माझ्या कुटुंबियांना फायदा होईल का, तर त्याची माहिती करून घ्या. सो तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टच्या संपर्कात राहा आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या मिसिंग काही गोष्टी असतील तर त्याला आपण ॲड्रेस करू शकतो. ट्रीटमेंट ज्यांची चालू आहे ब्रेस्ट कॅन्सरची, सहसा ही एक प्रिस्क्राईब ट्रीटमेंट होतं काय की एखाद्या महिलेला जर सांगितलं की आता तुमचं ऑपरेशन आहे, मग ते ऑपरेशन झाल्यावर सांगितलं की आता तुमचं किमोथेरपी आहे, मग त्याच्यानंतर सांगितलं अरे आता रेडिएशन पण आहे, आता तुम्हाला हॉर्मोन थेरपी पण घ्यायची आहे. हे सिक्वेन्शियली झालं ना तर महिला कुठेतरी त्यांना असं ट्रस्ट त्यांचा जायला लागतो की अरे आधी मला सांगितलं हेच आहे, मग नंतर मला सांगितलं हेच आहे. असं नाही ॲक्च्युली व्हायला पाहिजे, कारण आजच्या तारखेला आम्ही जसं म्हटलं की एक मल्टीडिसिप्लिनरी आमचा ट्युमर बोर्ड असतो की सगळे डॉक्टर एकत्र येऊन हा कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन बहुतेक केसेसमध्ये, मेजॉरिटी केसेसमध्ये तुम्हाला आधीच सांगू शकतात की ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला हे घटक तर लागणारच आहेत. काही 1-2 घटक आहेत ज्याचा आम्ही निर्णय सर्जरीच्या रिपोर्टनंतर घेऊ, पण हे डिस्कशन जर पूर्णपणे आधी झालं तर मग महिला त्यानुसार त्यांचं एक मेंटल टाईमलाईन बनवू शकतात, फायनान्शियल प्रेपरेशन करू शकतात. आणि त्यामुळे आय थिंक एका कॅन्सर सेंटरमध्ये जाऊन मल्टीडिसिप्लिनरी ऑन्कॉलॉजिस्टच्या टीमच्या गायडन्सखाली जर तुम्ही केलं तर तेवढं फ्रॅगमेंटेशन आणि लॉस टू फॉलोअप किंवा इनकम्प्लीट ट्रीटमेंट नाही राहायला पाहिजे. ओके मॅम, ऑलमोस्ट शेवटाकडे आलो आपण. तर मला हे विचारायचं होतं की समजा आता एखादी महिला 30शीत आहे किंवा 40शीत आहे, 50शीत आहे, वॉट एव्हर एज, जर तिला कॅन्सर डिटेक्ट झाला असेल, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला असेल, तर तिला तुम्ही काय सांगालात? कारण ते घाबरतात, म्हणजे त्यांना धीर कसा द्या. आणि बरेच पेशंट असं विचारतात मॅडम घाबरण्यासारखं काही आहे का? आणि मी त्यांना म्हणते की घाबरणं ही स्ट्रॅटेजी नाही आहे, घाबरणं ही रिॲक्शन आहे. भीती वाटणं हे नॉर्मल आहे, पण ती भीती तुमच्या ॲक्शन्समध्ये स्पिल होता कामा नये. ओके, यू हॅव टू गेट टू अ पॉईंट ऑफ गुड सेन्स आणि मेक डिसिजन सेन्सिबली. एक हुशारी ठेवून, एक तुमचं म्हणजे बुद्धी स्थिर ठेवून जर तुम्ही निर्णय घेतले आणि तुम्ही जर स्वतःच्या ट्रीटमेंटच्या ड्रायव्हर सीटमध्ये राहिला तर तुमची ही जर्नी खूप सोयीस्कर राहणार आहे. त्यामुळे तुमचे निर्णय तुम्ही घ्या, इतरांवरती सोपवू नका. तुमचा जो कॅन्सरचा प्रकार असेल त्याचा पूर्णपणे अभ्यास करून घ्या. डॉक्टरांना विचारा तुमचे सगळे प्रश्न आणि त्यांच्याकडनं जर असं आलं की तुम्ही हे रिसोर्सेस वाचा, हा तुमचा सपोर्ट ग्रुप आहे, ह्या पेशंट्सशी तुम्ही डिस्कस करू शकता की तुमच्या केसची सिमिलर केस, तर हे सगळे सपोर्ट घ्या. त्याच्यात गिल्ट ठेवू नका, त्याचं बर्डन वाटून घेऊ नका, कारण बहुतेक महिला ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडणार आहेत आणि बऱ्या होणार आहेत आणि मेजॉरिटी केसेसमध्ये हा परत येणार नाही आहे. सो भीतीमध्ये जगू नका, बिकॉज फिअर इज नॉट अ स्ट्रॅटेजी. अगदी लास्ट क्वेश्चन, बरा झाल्यानंतर कॅन्सर, ज्या कुठल्या पेशंट्सना हा आधी कॅन्सर होता, कॅन दे लीड अ रेग्युलर नॉर्मल लाईफ, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही रेस्ट्रिक्शन्स येणार आहे, काही काळजी करायला लागणार आहे? वन ऑफ द क्वेश्चन्स वी ऑलवेज आस्क, एकदा सगळं ट्रीटमेंट पूर्ण झालं की महिलांना आम्ही विशेष विचारतो की असं काय आहे जे तुम्ही आधी करत होतात आणि आता करत नाही आहात. मग त्यावेळेस असं बाहेर यायला लागतं की मी आधी शिकवत होते, मी टीचर होते, पण आता मला कॅन्सर झाला आहे तर मी आता बॅकसीट घेतली, आता मी रेस्ट घेणार आहे कारण मला स्ट्रेस नको आहे. असं करू नका. तुम्ही जे आयुष्य आधी जगत होतात ते तुम्हाला जगता येत राहावं ह्याच्यासाठीच आपण हे सगळे उपचार करतोय. सो डोंट स्टॉप लिव्हिंग द लाईफ यू वॉन्ट टू लिव्ह. आता ठीक आहे, तुमचे प्रायोरिटीज तुम्हाला काही बॅलन्स करायचे आहेत, काही वेगळे तुम्हाला, दॅट इज ओके. म्हणजे मी तो पिव्हेट पॉईंट वापरून तुम्हाला आयुष्यात काही निर्णय घ्यायचे की हे मी बॅक बर्नरवर ठेवलं होतं पण आता मला रिअलाईज झालं आहे की हे मी आत्ता नाही केलं तर पुढे होईल नाही. प्रायोरिटाईज करायचं, चांगलं जगायचं, करा. बट तुम्ही, आणि खास कर मग असा प्रश्न जेव्हा आपण महिलांना विचारतो की असं काय आहे का की जे आता ट्रीटमेंटनंतर तुम्ही नाही करत आहात, तुम्हाला करायचं आहे, पण मग त्यावेळेस मग असे प्रश्न बाहेर येतात की इज इट ओके टू हॅव सेक्स, इज इट सेफ,
एम आय गोइंग टू बी अ डेंजर टू माय पार्टनर. तर हे जे तुमचे प्रश्न जर मनात असतील तर अशी काही रिस्क नाही आहे. यू आर नॉट गोइंग टू पास ऑन युअर कॅन्सर टू एनीबडी. इफ यू आर हॅव्हिंग डिस्कम्फर्ट इन इंटिमसी, इन relationships because of symptoms of cancer treatment. It could be related to body image, confidence, dryness symptoms in women, whatever it may be, talk about it because there are things we can do to help you. ओके. म्हणजे त्याच्यात संकोच बाळगण्यासारखं काही नाही आहे. एखाद्या महिलेला जर वाटत असेल की हा मला स्कार आहे आणि मला त्याचा त्रास होतोय, तुम्हाला त्याचा विशेष वाटत नसेल पण तिला वाटतं की ते नीट नाही दिसत आहे, सिमेट्रिक नाही दिसत आहे, तिथे कुठेतरी माझा ब्रेस्ट ऑपरेट झाला आहे पण तिथे अपिअरन्स मला सिमेट्रिकल नाही वाटत आहे, मला ते बेटर करायचं आहे, तर त्या महिलांना तशा प्रोसिजर्स आपल्याला करता येतात की म्हणजे फॅट ग्राफ्टिंग म्हणा, स्कार रिव्हिजन्स म्हणा, की जेणेकरून त्यांना ब्रेस्टचा अपिअरन्स काही वर्षांनी सुद्धा सुधारता येतो. ओके. आणि नॉर्मल लाईफस्टाईल जगण्यासाठी आता एखादी महिला असते ती स्विमिंग आधी करत होती आणि तिला कुठेतरी असं वाटलं की आता मी स्विमिंग नाही करू शकत, ते कोणी म्हटलं नाही पण ते वाटलं की करायला पाहिजे. पण मग किंवा मग असं आहे की स्विमवेअरमध्ये कॉन्शियस वाटतंय कारण रिकन्स्ट्रक्शन नाही झालंय, मग त्याचं आपल्याला काही करता येईल का. तर हे प्रश्न तुमच्या फॉलोअप अपॉइंटमेंट्समध्ये तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टनी, ब्रेस्ट सर्जन्सनी विचारायला पाहिजे आणि तिथे कुठेतरी जे काही आहे ते फिक्सेबल काय आहे हे तिथे आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. आणखीन एक म्हणजे ॲक्च्युअल लास्ट क्वेश्चन, ज्या लोकांना नाही आहे ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्यांची कशीही हिस्ट्री नाही आहे पण ते 30-40तल्या त्या महिला आहेत, अशा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय रेग्युलर चेकअप्स करायला पाहिजे, म्हणजे काय त्यांना सांगाल? सो इम्पॉर्टंट की 30 नंतर वर्षातून एकदा क्लिनिशियन, तुमचे फिजिशियन, जे कोणी तुमच्याकडे ॲक्सेसिबल डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं फिजिकल क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम करून घ्यायला पाहिजे वन्स अ इयर. ओके. आणि 40 नंतर चांगल्या क्वालिटीचा मॅमोग्रॅम, म्हणजे ज्याला आपण म्हटलं डिजिटल मेमोग्राफी विथ टोमोसिंथेसिस आता आपण करतो, 40 नंतर तो वार्षिक केला गेला पाहिजे. ओके. तुम्हाला काही त्रास नसेल, तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री नसेल, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काहीच रिस्क फॅक्टर्स नाही आहेत, तरी देखील वर्षातून एकदा ही मॅमोग्राफीची तपासणी करा. ती सेफ आहे, सोयीस्कर आहे, त्याचं काही रेडिएशन डॅमेज तुम्हाला होणार नाही आहे, त्याच्यात अगदी चेस्ट एक्सरेपेक्षा पण कमी रेडिएशन असतं आणि त्या टेस्टने तुमची लाईफ वाचू शकते. कारण जो ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला तेवढ्या प्राथमिक अवस्थेत 1-1.5 वर्ष जर आधी सापडला तुम्हाला गाठ लागायच्या आधी, तर आपण त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो. आज आपल्याकडे निवारक लस नाही आहे, पण तुमचे स्वतःचे रिस्क फॅक्टर्स कमी करण्यासाठी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणि वेट मॅनेजमेंट ह्याच्याकडे नक्की लक्ष द्या. ही मॅमोग्राफी किती महाग असते? आमच्याकडे ती होती 4-4.5 हजाराला, त्याचं आम्ही आता कॉस्ट कमी केली आहे 1,500ला, कारण आम्हाला रिअलाईज झालं की एखाद्या मॉलमध्ये लिपस्टिकसुद्धा 1,500 महिला खर्च करतात. तर आता हे कॉस्टचं लिमिटेशन आहे का हे मिसकन्सेप्शनचं लिमिटेशन आहे ते लक्षात येईल, पण ॲटलिस्ट कॉस्ट शुड नॉट बी अ बॅरियर. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा मॅमोग्रॅम, त्याच्यानंतर लागलं तर अल्ट्रासाऊंड आणि त्याचं रिपोर्टिंग, हे एका दिवसात रिपोर्टिंग आम्ही करतो आहे आणि त्याचा ज्युपिटरला आता खर्च 1,500 रुपये आहेत. ओके. एकदम लास्ट काही रॅपिड फायरचे जस्ट 1 वर्ड आन्सर्स किंवा जितक्या कमी शब्दात आपल्याला देता येतील. अर्ली डिटेक्शन की ट्रीटमेंट? ओके. मॅमोग्राम की सेल्फ एक्झामिनेशन? मॅमोग्राफी आफ्टर 40 वन्स अ इयर. मिथ की रियालिटी? पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही? पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. सर्वात धोकादायक गैरसमज? मला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही आहे. बापरे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं इतर कोणाला तरी रिस्क फॅक्टर्स आहेत, पण काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. सर्वात दुर्लक्षित लक्षण? गाठ दुखत नाही आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, हे सगळ्यात मोठा धोकादायक म्हणजे बिहेवियर. ओके. एक सवय जी आजपासून बंद करावी? लोकांचं ऐकणं. एक सवय जी आजपासून सुरू करावी? व्यायाम. येस. गाठ सापडली तर गुगल की डॉक्टर? ब्रेस्ट सर्जन. महिलांसाठी एका शब्दात सल्ला? बी स्मार्ट. ओके. कुटुंबासाठी एक संदेश? बी सपोर्टिव्ह. येस.
थँक्यू सो So मच. खूपच महत्त्वाचा विषय आणि खूप सोपा करून सांगितलं. म्हणजे आम्ही रेग्युलरली हेल्थ रिलेटेड पॉडकास्ट करतो, पण बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी खरंच बाउन्सर जातात, पण आज त्या व्यवस्थित कळल्या आणि आमच्या जेन्युनली सोप्या सोप्या छोट्या छोट्या प्रश्नांची पण तुम्ही खूप सोपेपणानं उत्तरं दिली. तुम्ही काय सांगणार आहात घरी 40च्या पुढे असणाऱ्या महिलांना काय सांगणार आहात मॅमोग्राफी करा. वर्षातून mammography करा. एक तर एपिसोड दाखवणार. Fair enough. Thank you so much. Thank you for so giving much. weightage to this topic, and it was a lovely experience. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. एकतर म्हणजे मला माहिती आहे की खूप जण रेग्युलरली हे सगळे मुक्तमुखचे पॉडकास्ट आपल्या घरी टी व्हीवर बघतात आणि बऱ्याचदा एंटरटेनमेंटमधले पॉडकास्ट बघतात. तर मला वाटतं आजचा विषय असा आहे की फॅमिलीनी सगळ्यांनी मिळून हा पॉडकास्ट टी व्हीवरती बघायला हरकत नाही. आपल्या घरात जर 30-40च्या पुढच्या महिला असतील तर त्यांना प्लीज हे रेग्युलर मॅमोग्रॅम्स त्यांचे वर्षाचे होत आहेत की नाही याची खातरजमा आजपासून करायला आपण सुरुवात करायला हरकत नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा पाठवायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा. बसावा.